नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी ॲप आणि राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्याय सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. कृषी ॲपच्या माध्यमातून आपण वेगवेगळे किंवा उपयुक्त असे परिसंवादाचं आयोजन दरवेळेसच करत असतो. याच अनुषंगाने आज आम्ही आपणा सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशा परिसंवादाचे आयोजन केले आहे. तर परिसंवादाचा विषय आहे ओळख चंदन शेतीची. या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन आपण या परिसंवादादरम्यान बघणार आहोत. चंदन हे परोपजीवी असल्याने त्याची लागवड एका विशिष्ट पद्धतीने करावी लागते. चंदन शेतीचा जर आपण आजवरचा प्रवास किंवा सरकारी बंधने, उत्पादन खर्च किंवा एकूण उत्पादन याची म्हणजे शेतकऱ्यांना परिपूर्ण अशी माहिती उपलब्ध नाही. याच अनुषंगाने आपण या परिसंवाद दरम्यान डॉक्टर संग्राम चव्हाण सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. डॉक्टर संग्राम चव्हाण सर शास्त्रज्ञ वनशेती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती येथे सध्या कार्यरत आहे. सरांबद्दल एक थोडक्यात मी परिचय आपणास करून देते. डॉक्टर संग्राम चव्हाण सरांनी 2009 मध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री दापोली येथून बीएससी वनशास्त्र शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी 2011 मध्ये एमएससी वनशास्त्र हे तमिळनाडू कृषी विद्यापीठ मधून संपादन करून वनशास्त्रामध्ये पीएचडी चौधरी चरणसिंह हरियाणा कृषी विद्यापीठ मधून 2019 मध्ये प्राप्त केली आहे. 2013 ते 2020 या कालावधीत सर सेंट्रल ॲग्रो फॉरेस्ट्री रिसर्च इन्स्टिट्यूट झाशी येथे शास्त्रज्ञ वनशास्त्र म्हणून काम केले आहे. त्यानंतर सर सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती येथे शास्त्रज्ञ वनशेती म्हणून कार्यरत आहे. गेले 11 वर्षात सरांनी कृषी वनीकरण संशोधन, विकास, बायोमास आणि कार्बन जतन करणे किंवा उपजीविकेची सुरक्षा, उच्च गुणवत्तेची लागवड सामग्री उत्पादन व हवामान बदल यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच निकृष्ट जमिनीमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी आणि फळ आधारित कृषी वनीकरण प्रणालीचा ग्रीन हाऊस गॅस कमी करण्याच्या क्षमतेचा प्रमाण निश्चित करण्यासाठी सरांचे लक्ष आता चंदन आधारित कृषी वनीकरणावर आहे. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. शेतकरी बांधवांचे जर काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंटद्वारे सादर करावेत. सर, आपण परिसंवादाला सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण थोड्याशा वेगळ्या अशा विषयावरती पाहणार आहोत की चंदन शेती म्हटलं की सगळ्यांना वाटतं की चंदन कोण लावेल, कशासाठी लावेल, काय त्याचा उपयोग. ठीक आहे, मार्केटमध्ये किंमत जास्त आहे, पण खरोखरच ते राहील का, चोरी होते, भरपूर काही गोष्टी आहेत, व्यवस्थित येत नाही, पाणी किती लागतं, नंतर भरपूर काही गोष्टी आहेत. आणि अशा भरपूर दिवसांपासून लोकांचं मनात असतं पण करणं होत नाही. तर आपण आता याच्यामध्ये या आजच्या परिसंवादामध्ये चंदन शेती का उपयुक्त आहे, का केली पाहिजे, कशासाठी केली पाहिजे, कशी केली पाहिजे, आणि जर शास्त्रोक्त पद्धतीने चंदन शेती करायची असेल तर कुठून माहिती घेतली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि एक असते की चंदन लावलं की त्याच्यात परमिशन मिळत नाही. आपल्याला वाटतं की फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून परमिशन घ्यावी लागते आणि ते भरपूर कठीण आहे. त्यावरती देखील आपण भाष्य करणार आहोत. त्याचप्रमाणे की सध्या भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार असेल, कोणत्या कोणत्या बाबींवर विचार विनिमय चालू आहे की जेणेकरून चंदन शेतीला मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार, सगळ्या गोष्टींवरती आपण आज पाहणार आहोत. मॅडम स्लाइड. तर ओळख चंदन शेतीची लागवड व संबंधित धोरणे, यामध्ये आपण आता या विषयामध्ये काय काय पाहणार आहोत. तर एक जनरल इंट्रोडक्शन की चंदन काय आहे, नंतर त्याची इकॉलॉजी आणि सिल्व्हिकल्चर म्हणजे ते कुठे येतं, कोणत्या कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे हे बघणार आहे. त्याचबरोबर त्याचा विस्तार भारतामध्ये कसा झाला, त्याचा इतिहास काय आहे, नंतर नर्सरीचं तंत्र काय आहे, लागवडीचं तंत्र काय आहे, वाढ किती वाढतं, किती दिवसामध्ये उत्पादन आपण घेऊ शकतो, त्याचं अर्थशास्त्र काय आहे, काय धोके आहेत, आणि आपण त्याच कन्क्लुजन बघितल्यानंतर प्रश्नोत्तरे या भागांवरती आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण ज्यावेळी चंदनाचं बघतो तर एक रवींद्रनाथ टागोरांचा एक चांगला एक वाक्य आहे की चंदनाचे झाड हे स्वतःला सिद्ध असे करते की द्वेषावरती किंवा प्रेमावरती विजय मिळवणे किती गोड असून त्याला
त्या झाडाला निस्तळपणाभूत करणारी जी कुऱ्हाड असते त्या कुऱ्हाडीला देखील देते. याचा अर्थ असाच आहे की जसं आपण जनरली सगळीकडे म्हणत असतो की चंदनाच्या झाडावरती साप असतात, जरी साप विषारी असला तरी ते चंदनाचं झाड त्याच्या सुगंध काही विषारी होत नाही. तर याच पद्धतीत चंदन आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये चंदन, लहानपणापासून ते आपल्या मरणापर्यंत, मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे चंदन उपयोगी होतं. तर चंदनच का, किंवा चंदन खरोखरच चंदन सगळ्यात जास्त महागडं लाकूड आहे का, का त्याच्यापेक्षा काही अजून बाकीची लाकडं आहेत जी महागडी आहेत? तर चंदन जगामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः एक 5 प्रजाती आहेत ज्या सगळ्यात जास्त महागड्या आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात आधी येतं आफ्रिकेमधलं ब्लॅकवूड, ज्याला दलबेरिया मेलोनोक्झायलन नावाचं हे आहे. त्याचं लाकूड जर आपण बघितलं तर कम्प्लिटली ब्लॅक कलरचं राहतं आणि ते भरपूर स्लो वाढतं, पण ते आफ्रिकेतलं आहे. 2 नंबरला रक्तचंदन. रक्तचंदन आणि जे आज आपण बघणार आहे सफेद, जनरली त्याला सफेद चंदन म्हणतात. ते दोन, जे सफेद चंदन आहे ते नॉर्मली सर्व ठिकाणी उगवतं. रक्तचंदन आहे हे स्पेसिफिक थोड्याशा भागामध्ये जर आपण बघितलं, महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये येतं, पण जास्त प्रमाणात आंध्र प्रदेश या ठिकाणी रक्तचंदन येतं. रक्तचंदन वाढायला स्लो आहे. आपलं जे साधं चंदन जे आपण आज बघणार आहोत त्याच्यापेक्षा रक्तचंदनला 2 पट, म्हणजे जवळजवळ 30-35 वर्ष लागतात तयार होण्यासाठी. तिसरं आहे अगरवूड. सगळीकडे अगरवूडचं पण चर्चा होते, युट्यूबवरती भरपूर व्हिडिओज येतात की अगरवूड लावल्यानंतर एवढा फायदा होईल, तेवढा फायदा होईल, महाराष्ट्रासारख्या वातावरणात लावला जाऊ शकतो. पण याचे काही टेस्टिंग किंवा याच्या काही चाचण्या आपल्या इथं झालेल्या नाहीत. अगरवूडसाठी सगळ्यात महत्वाचं आहे की नॉर्थ ईस्ट मधलं जे वातावरण आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे, आणि त्याचं जे उपयोगी पार्ट आहे तो सुद्धा त्याचा गाभा आहे. पण तो गाभा तयार होण्यासाठी त्या झाडाला काही फंगस, बुरशींनी इन्फेक्ट केलं जातं, संक्रमित केलं जातं, आणि ते संक्रमित केल्यानंतरच अगरवूड तयार होतं. त्यामुळे अगरवूड आपण आपल्या इथं लावून झाड वाढेल, पण त्याच्यामध्ये जो गाभा आहे तो होईल की नाही याची शाश्वतपणे आपण सांगू शकत नाही. आणि एक चौथं जे येतं ते रोजवूड आहे. रोजवूड हे आहे शिसमच्या कुळात, तर आपण सर्व ठिकाणी बघितलेला आहे. त्याचं देखील जे आतला जो गाभा असतो तो पिंकिश कलरचा असतो, आणि त्या पिंकिश कलरमुळे ते फर्निचरमध्ये किंवा गिटार वगैरे जे काही संगीत वाद्य आहेत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. तर याच्याबरोबरच चंदन देखील, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या भारतीय चंदन किंवा इंडियन सँडलवूड या नावानं ओळखलं जातं. तसं पाहिलं तर याचं सायंटिफिक नाव सॅन्टलम अल्बम आहे. जगभरामध्ये याच्या जवळजवळ 17 ते 18 प्रजाती आढळतात. आणि तुम्ही हे सर्व तर आपण पाहतो, कडेला दिसतं, रस्त्याकडेला उगवलेलं दिसतं, शेतीच्या बांधावरती आहे. आणि हे त्याच्यामध्ये पहिल्या 5 मध्ये चंदन हे येतं. त्याचप्रमाणे चंदन हे भारतासाठी स्थानिक आहे. जसं आपण बघितलं की ब्लॅकवूड हे दक्षिण आफ्रिकेतील झाड आहे. आपल्या इथं काही ठिकाणी याची झाडं आहेत आणि लोक बिया आणून किंवा एखाद्या नर्सरीकडून घेऊन ते लावतात. पण चंदन हे जे आपलं स्थानिक आहे, आणि याला का मागणी आहे तर हे हस्तकलेमध्ये, म्हणजे आपल्या इथं आपण गणपतीची मूर्ती असेल किंवा काही देवी देवतांच्या मूर्ती असतील त्याच्यासाठी चंदनचा गाभा वापरला जातो. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जे परफ्यूम आहे त्या परफ्यूमसाठी देखील चंदन मोठ्या प्रमाणात झालं जातं. त्याचबरोबर अत्तर असतील, औषधी उत्पादने आणि सौंदर्य प्रसाधने, ह्या 2 गोष्टींसाठी चंदनाच्या लाकडाची मागणी भारतातच नव्हे तर परदेशात देखील मोठ्या प्रमाणात आहे. परदेशामध्ये आपण जर पाहिलं तर अमेरिका असेल, चायना असेल, जपान असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंदनाची मागणी होते. आता आपण बघतो की चंदन शेती फक्त भारतातच होते का, तर असं काही नाही. चंदन शेती जर बघितलं, ऑस्ट्रेलिया उपखंडामध्ये मोठ्या प्रमाणात चंदन शेती होते. आपल्या इथूनच आपलंच चंदन घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर चीननं देखील आपल्या इथून सॅन्टलम अल्बम, म्हणजे याच्या बिया नेऊन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी शेती चालू केली आहे. त्याचबरोबर आफ्रिकेचा काही भाग आहे. तर हे एवढ्या भागांमध्ये चंदन शेती होते. पण तरी देखील भारतातलं जे चंदन आहे ते सर्वोत्तम आहे. का आहे ते आपण बघणार आहे. ते भारतामध्येच का म्हणून सर्वोत्तम आहे, भारतामध्ये कुठल्या राज्यामध्ये ते चांगल्या प्रकारे येतं, जास्त एरिया आहे, ते आपण बघणार आहे. तर या चंदनाची जर आपण सिल्व्हिकल्चर पाहिलं, तर आपण बघतो की फिनॉलॉजी नावाचा एक कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये, की हे चंदन पानझडीच्या जंगलात येतं की इव्हरग्रीन, जिथं हमेशा सदाहरित वनं असतात. तर हे चंदन तसं बघितलं तर सदाहरित प्रकारातील एक वृक्ष आहे. ह्याला वर्षातून 2दा फुलं येतात, काही झाडांना 3दा देखील येतात. म्हणजे वर्षातून हे साधारणतः 2दा याला फुलं येतात, फळं येतात. त्याचबरोबर हे कोणत्या मातीमध्ये येऊ शकतं. हे कुठल्याही प्रकारच्या मातीमध्ये येऊ शकतं, पण त्या मातीमध्ये पाणी साचून राहिलं नाही पाहिजे.
त्याचबरोबर माळरान असेल, ओबड-दोबड जमिनी असतील, खडकाळ जमिनी असेल, जर याच्यामध्ये चंदन चांगल्या प्रकारे येतं. त्याचप्रमाणे जिथं पाऊसमान कमी आहे, साधारणतः 500 मिलीमीटर ते 1600 मिलीमीटर पर्यंत जिथं पाऊस पडतो, जिथलं टेम्परेचर जास्तीत जास्त टेम्परेचर 40 डिग्री ॲव्हरेज टेम्परेचर, म्हणजे काही वेळा 40-45 डिग्री पर्यंत देखील येतं. तर याच्यामध्ये चंदन व्यवस्थित येऊ शकतं. त्याचबरोबर नॅचरल कंडिशन म्हणजे नैसर्गिकरित्या चंदन एकदम हळुवारपणे वाढतं. पण ज्यावेळी आपण चंदनाला आपल्या शेतीमध्ये किंवा शेतीमध्ये लावतो, त्याला पाणी देतो, खतं देतो, त्यावेळी चंदनाची वाढ ही मोठ्या प्रमाणात होते. कमीत कमी जे तयार झालेलं चंदनाचं झाड असतं ते साधारणतः नैसर्गिकरित्या 30-40 वर्षाचं झाड तयार झाड झालं असं म्हणतो. पण ज्यावेळी आपण त्याला शेतीमध्ये लावतो त्यावेळी जे काही आपण त्याला पाणी देणार आहोत, खतं देणार आहोत, त्याला जे काही लागणार आहे त्या गोष्टी देणार आहेत, त्यावेळी त्याची जी वाढ आहे ते कमीतल्या कमी वेळात म्हणजे 15 ते 20 वर्षात देखील होऊ शकतं. जर आपण चंदनाचं हे बघितलं की गेल्या काही वर्षामध्ये चंदनाचे मोठ्या प्रमाणात मध्ये तोडणी झालेली आहे, इलिगल तोडणी झाली असेल आणि त्याचं जे एक संख्या आहे, जे नैसर्गिक त्याची जी संख्या आहे, पॉप्युलेशन आहे, ते म्हणजे एकदम थ्रेटन होण्याच्या याच्यावरती आलेलं आहे. म्हणजे ते वल्नरेबल या कॅटेगरीमध्ये आलेलं आहे. तर आपण जर चंदन लावलं तर ते खरोखरच त्या कॅटेगरीतून निघणार आहे की नाही निघणार. जर आपण याच्यावरती सरकारी जी बंधने आहेत ती बंधने जर अजून आपण ठेवली तर काय होणार आहे ते बघणार आहे. तर याच्यासाठी आपण बघणार आहेत की या पिक्चरमध्ये 3 महत्वाचे फोटो आहेत. आपण मे बी लोक ह्या पहिल्या 2 फोटोंना ओळखत असतील. एक तर टिपू सुलतान आहेत. टिपू सुलतान याचा फोटो देण्याचं एकच कारण आहे की 1700च्या काळामध्ये ज्यावेळी टिपू सुलतान म्हैसूर येथे राज्य करत होते त्यावेळी त्यांनी त्या चंदनावरती बंधने आणली. त्या झाडाला ऍज अ रॉयल ट्री म्हणजेच की राजेशाही झाड म्हणून त्याला डिमार्केट केलं. राजेशाही झाड म्हणल्यानंतर आपण प्रजाती झाडं तोडू शकत नव्हती. ते झाड तोडण्यासाठी सरकारतर्फे म्हणजे त्या काळच्या राजांतर्फे परवानगी घेतली जायची. म्हणून टिपू सुलतान यांनी त्याच्यावरती पहिल्यांदा बंधनं आणली आणि ह्या बंधनांमुळं परत ती बंधने ब्रिटिश सरकारने पण तशीच ठेवली. त्याच्यानंतर आपले जे 50-47 नंतर आपण स्वातंत्र्य भेटलं त्याच्यानंतर देखील ती बंधने तसेच राहिली. मग याच्यामुळं याचं पॉप्युलेशन कमी झालं. नंतर दुसरा फोटो सगळ्यांना माहित आहे, चंदन तस्कर वीरप्पन. हे जवळजवळ 70 ते 80-90च्या दशकामध्ये उटी हिल्स असतील किंवा याच्यामध्ये तामिळनाडूच्या भागामध्ये यांचं मोठ्या प्रमाणामध्ये हे होतं. यांनी मोठी मोठी झाडं चंदनाची तोडली आणि त्याचं तस्करी केली. त्याचबरोबर जो तिसरा फोटो आहे तो पद्मनाभन म्हणून आहेत. ते शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी 70, 75, 90 या दशकामध्ये चांगल्या प्रकारचं चंदनावरती संशोधन केलं. चंदन हे जंगलात येणारं झाड होतं, ते त्यांनी शेतीमध्ये लावण्यासाठी प्रवृत्त केलं. तर चंदनाचं एकदम धोक्यात का आलेलं आहे, चंदन धोक्यात का आलेलं आहे? सगळ्यात मोठा आहे की इलिगल फिलिंग, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये याची बेकायदेशीर तोडणी होते. त्याचबरोबर जर आपण बघितलं असेल उन्हाळ्यामध्ये हे झाड सदाहरित असल्यामुळे हिरवं राहतं आणि भरपूर अशी जे लोक आपल्या जनावरे असतील किंवा शेळ्या असतील हे चरायला घेऊन जातात, ती लोक याची तोड करतात आणि तो पाला चांगल्या प्रकारचं चारा म्हणून देखील चंदनाचा पाला वापरला जाऊ शकतो. त्याचबरोबर की विदेशी वृक्षारोपण, जसं आपण म्हणतो की 60-70च्या दशकामध्ये आपल्या इथलं जंगलांचं जे प्रमाण होतं ते कमी होत होतं आणि हे जंगलांचं प्रमाण वाढवण्यासाठी सोशल फॉरेस्ट्री, सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विदेशी वृक्षारोपण, जसं असेल इकॅलिप्टस असेल किंवा आपलं पॉप्युलर असेल उत्तर प्रदेश वगैरे त्या भागामध्ये, किंवा अजून विदेशी झाडं आहेत ती महोगनी वगैरे सारखी विदेशी झाडं लोकांनी लावली आणि ही झाडं लावण्यामुळं ही झाडं चंदनाला पोषक नव्हती आणि त्यामुळे चंदनाचं जे काही प्रमाण होतं ते कमी झालं. त्याचबरोबर जवळजवळ 1890च्या दशकामध्ये देखील सँडलवूड स्पाइक नावाचा एक रोग मोठ्या प्रमाणामध्ये आला आणि जवळजवळ लाखो झाडं त्याच्यामध्ये मृत्यू पावली. त्याचबरोबर हा रोग 70च्या दशकामध्ये परत देखील आला, त्याच्यामध्ये परत एकदा लाखो झाडं वाढली. म्हणजे ह्या रोगामुळे देखील चंदनाचं जे पॉप्युलेशन आहे, की जी संख्या आहे ती जंगलातली कमी झाली. त्याचबरोबर आपली सरकारी धोरणे, जसं मी म्हणलं की टिपू सुलतानने जे काही बंधनं आणलेली होती ती बंधने ब्रिटिश सरकारनं तशीच ठेवली. त्याच्यानंतर जे काही सरकारे आपल्या इथं आले वेगवेगळ्या याच्यामध्ये चंदनाचे पण 2000 नंतर त्याच्यामध्ये शिफ्ट झालं. ते कसं शिफ्ट झालं, कशी आपली धोरणं चेंज झाली ते आपण आता बघणार आहोत. जर आपण नैसर्गिक चंदनाचं पॉप्युलेशन बघितलं किंवा संख्या बघितली कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त आहे, तर 3 राज्य आपल्या नजरेस पडतात. 1990चा जर नकाशा आपण बघितला तर यामध्ये
कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे आणि काही पार्ट आपल्या केरळचा आणि बाकीच्या ठिकाणी महाराष्ट्र असेल किंवा मध्य प्रदेश असेल, इव्हन उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये चंदनाचं थोडंफार प्रमाण दिसतंय. त्याचबरोबर जर 2007चा नकाशा बघितला तर जिथं सगळ्यात जास्त चंदन होतं तो त्याचं विरळीकरण झालं, त्याचं हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन आपण म्हणतो की त्याचं प्रमाण हळूहळू या 3 राज्यातून कमी झालं आणि हे प्रमाण दुसऱ्या राज्यांत जसं महाराष्ट्रामध्ये वाढलं, गुजरातमध्ये वाढत असेल, नंतर मध्य प्रदेशमध्ये वाढत असेल. या भारतामध्ये जवळजवळ 9,000 स्क्वेअर किलोमीटर वरती चंदन होतं, नैसर्गिकरित्या आढळणारं चंदन होतं. त्यातलं जवळजवळ 8,000 स्क्वेअर किलोमीटर मधलं जे चंदन आहे ते फक्त म्हणजे 85% चंदन हे कर्नाटकमध्ये होतं. त्यातलं थोडंफार चंदन तामिळनाडू आणि केरळ या होतं. राहिलेलं जे 10-12% असेल ते भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विखुरलेलं होतं. मग सध्याची स्थिती काय आहे? 1990 साली ही स्थिती होती. 2007 मध्ये पॉप्युलेशन हळूहळू कमी झालं. मग सध्याची स्थिती काय आहे? जर आपण क्षेत्र आणि लागवडीची व्याप्ती जर बघितली तर याच्यामध्ये ऍक्च्युली संदिग्धता आहे, म्हणजे अँबिग्युटी आहे. आपल्याला एक्झॅक्टली सांगता येणार नाही की चंदन एवढे 1000 हेक्टरवरती आहे, पण काही 1-2 रिपोर्ट जे आले त्यामधला एक रिपोर्ट आहे की राईज ऑफ द रॉयल ट्री. ह्याच्यामध्ये असं पाहण्यात आलं की जवळजवळ भारतामध्ये 17,000 हेक्टरवरती चंदन सध्या घडेल आहे. यामध्ये जर बघितलं तर कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त 10,400 हेक्टरवरती चंदन होता. त्याचबरोबर देखील 10,400 तो गव्हर्नमेंट सरकारी जमिनीवरती आहे आणि प्रायव्हेट लँडमध्ये जर बघितलं म्हणजे आपल्या शेतीच्या जमिनीवरती सगळ्यात जास्त चंदन जो मध्य प्रदेश नंतर तेलंगणा ह्या भागामध्ये आहे. आणि सद्यस्थितीला जर बघितलं तर भारतामध्ये सरासरी 25,000 हेक्टर ते 30,000 हेक्टर एवढ्या एरियावरती चंदन आहे. पण तुम्ही जर बघितलं तर ऑस्ट्रेलियामध्ये पण जवळजवळ 25,000 हेक्टरवरती चंदन आहे. ज्या ऑस्ट्रेलियामध्ये चंदन शेती ऍक्च्युली ऑस्ट्रेलियामध्ये दुसरं चंदनाची जात आहे ती आहे सॅन्टॅलम स्पायकेटम आणि आपण भारतीय जे आहे ते सॅन्टॅलम अल्बम. तर सॅन्टॅलम अल्बम आपल्या इथून बिया ऑस्ट्रेलियामध्ये नेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये चंदन शेती चालू केलेली आहे. जर आपण चंदनाचा प्रवास बघितला, जसं मी सांगितलं की 1772 किंवा 1792 साली चंदनाला म्हैसूर संस्थानानं ऍज अ रॉयल ट्री म्हणजे राजेशाही झाड बघितलं म्हणलं. त्याचबरोबर 1840 मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा चंदन व्यापारामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्याच्यानंतर चंदन हे झाड परजीवी आहे, म्हणजे हे पॅरासाइट आहे. हे पहिल्यांदा 1871 साली स्कॉट नावाच्या एका शास्त्रज्ञाने सांगितलं की चंदनाचं झाड परजीवी आहे. म्हणजे आपण चंदन लावायचं असेल तर फक्त चंदन लावून उपयोग नाही, त्याच्याबरोबर काही दुसरी झाडं आपल्याला लावली पाहिजेत जी झाडं त्या चंदनाला वाढण्यासाठी मदत करतील. तसं 1915 साली परत कर्नाटक म्हणजे त्यावेळेचं ब्रिटिश सरकारने चंदन तेल कारखाना म्हैसूरला पहिल्यांदा केला. त्याच्याबरोबर 3 वर्षानंतर लगेच चंदनावरती जो सॅन्डल सोप्स जो आपण मोती साबण या नावाने ओळखला जातो तो एक सरकारी साबण कारखाना 18 साली झाला. नंतर त्याच्यानंतर अशी मोठी काही त्याच्यामध्ये हे झाली नाही. 50-60 वर्षानंतर 77 साली ज्यावेळी मी जसं म्हणलं की सॅन्डल स्पाइक या रोगामुळे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चंदनाचं जे नैसर्गिकरित्या जे काही पॉप्युलेशन, जी काही संख्या होती, जी काही जंगलं होती ती कमी झाली आणि ती कमी झाली सॅन्डल स्पाइकमुळे. मग त्या रोगावरती काम करण्यासाठी चंदन संशोधन केंद्राची 77 साली स्थापना झाली बेंगलोर येथे. त्याच्यानंतर परत 10-12 वर्ष अशी काही वाढ वगैरे होण्यासारखे काय झाले नाही. पण 2001 साली ज्यावेळी ऑस्ट्रेलिया 90च्या दशकामध्ये ह्या ट्रेडमध्ये आले, त्यांनी आपलं भारतीय चंदन ऑस्ट्रेलियामध्ये नेऊन लावलं आणि हजारो हेक्टरवरती त्यांनी लावलं. आणि त्यावेळी आपल्या इथल्या लोकांना समजून गेलं, आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला समजून गेलं, जर याच्यावरती बंधने जर अशीच ठेवली तर एक दिवस चंदन हे नामशेष होणार आहे. आणि हे जर वाचवायचं असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये चंदनावरती जी बंधनं आहेत ती उचलली पाहिजेत, ते लिफ्ट केली पाहिजेत. म्हणून कर्नाटकमध्ये, तामिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये 2001 ते 2003-4 सालामध्ये त्याच्यावरती काही बंधनं त्यांनी शिथिल केली. शिथिल कशी केली तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही चंदन लावू शकता आणि फक्त कापण्यासाठी तुम्ही सरकारची परवानगी घ्या किंवा सरकार तुमचं चंदन विकेल. आणि ह्या एका शिफ्टमुळे चंदन मोठ्या प्रमाणावरती वाढीस लागलं. जे काही जंगलातलं चंदन होतं ते कमी होत गेलं आणि हे चंदन वाढायला लागलं. त्याचबरोबर नीती आयोगनं 2020 साली भरपूर चांगला एक निर्णय घेतला. ह्या निर्णयामध्ये त्यांनी एक कंट्री लेवलला सॅन्डलवूड डेव्हलपमेंट कमिटी याची स्थापना केली. आणि ह्या कमिटीचं काम काय होतं तर बघा की एक तर काम होतं की भारतामध्ये जे चंदनाचं प्रमाण कमी होतंय ते वाढवणं,
त्याच्यानंतर की चंदनाला शेतीमध्ये लावताना कोणते कोणते होस्ट पाहिजेत, कोणती झाडं यजमान वृक्ष म्हणून आपण लावू शकतो, किती अंतरावरती लावलं पाहिजे ह्याचा एक अभ्यास करणं. दुसरं, ऑस्ट्रेलियामध्ये व्यापारी दृष्ट्या चांगले प्लांटेशन्स आलेले आहेत. तर ते प्लांटेशन कसे आहेत, म्हणजे चंदन भारताची मक्तेदारी असून देखील आपण ऑस्ट्रेलियामधले प्लांटेशन जाऊन बघणार की कसे आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या निर्णयांमुळे आता चंदन हे लोकांचं झाड होण्याच्या मार्गावरती आहे, कारण की लोक लावू लागलेले आहेत. याच्यामध्ये तसं महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्रामध्ये चंदन हे ऑलरेडी शेड्युल्ड ट्री कॅटेगरीमध्ये होतं, म्हणजे ते तोडण्यासाठी आपल्याला सरकारची परवानगी लागत होती. पण 2021 साली महाराष्ट्र सरकारनं देखील भरपूर चांगला, म्हणजे कौतुक करण्यासारखा एक निर्णय घेतला की त्याला त्या शेड्युल्ड ट्री मधून काढून टाकलं म्हणजे काय, की आपण चंदन तोडण्यासाठी जर ते आपल्या जागेवरती, म्हणजे शेतकऱ्याच्या खाजगी जमिनीवरती असेल तर कोणत्याही प्रकारची परमिशन घेण्याची गरज नाही. पण तरी देखील शेवटी फॉरेस्ट डिपार्टमेंटने परमिशन तोडायला दिली, पण ते विक्री करण्यासाठी जे काही आपल्याला ट्रान्सपोर्टेशन करणं गरजेचं आहे, त्याला कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे, म्हणजे झाड तोडल्यानंतर त्याचा गाभा काढण्यासाठी कन्व्हर्ट करायचा आहे, ह्याच्यासाठी परत आपल्याला परमिशन फॉरेस्ट डिपार्टमेंटची घ्यावी लागली. पण येणाऱ्या काळामध्ये काहीतरी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या इथं आता लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि का चंदनच का, म्हणजे बाकी झाडं का नाहीत, बाकीची पण आहेत, रक्तचंदन पण आहे, पण चंदनच का? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा भारताचा अभिमान आहे, प्राईड टू इंडिया. दुसरी गोष्ट, डिमांड अँड सप्लायचा जर आपण व्यवस्थित हे केला, भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चंदनाचं प्रोडक्शन होत होतं. जगामध्ये 100% चंदन भारतातूनच जात होता, पण हळूहळू तो चंदन कमी झाला. आपण जर आजच्या घडीला जर बघितलं, इथं मी थोडस माहिती दिलेली आहे. 2000 साली भारताचा उत्पादनातील वाटा जर बघितला तर 85% होता. 2 नंबरला इंडोनेशिया होतं आणि त्याच्यानंतर बाकीच्या कंट्रीज, म्हणजे बाकीचे देश होते. पण तेच जर 2022 साली जर आपण बघितलं तर भारताचं जे लिगल, म्हणजे जे सरकारी चंदन येत होतं ते साधारणतः 2000 टन होतं, आणि इल्लीगल जे येत होतं, इल्लीगल 2000 टन येत होतं, आणि लीगल येत होतं फक्त 350 टन. आणि त्याच वेळी तुम्ही ऑस्ट्रेलियाचं चंदन जर बघितलं ते 8000 टन होतं. म्हणजे सध्याची डिमांड जर बघितली तर जवळजवळ 7 ते 8,000 टन चंदनाचा गाभाची गरज आहे. पण प्रोडक्शन हार्डली, भारताचं जर प्रोडक्शन बघितलं तर 200-300 टनापर्यंतच आता आहे, ते पण भरपूर म्हणजे चोरीच मोस्टली होते. तर हे जर मोठा गॅप आहे तो जर आपल्याला ब्रिज करायचा असेल तर चंदनाचे जे किमती आहेत ह्या मोठ्या गॅपमुळे भरपूर मोठ्या प्रमाणात वाढल्या. 350 रुपये टनाने असणारं चंदन आज घडीला करोडो रुपये टनाने झालेलं आहे. तर हा एक आहे. दुसरं की चंदनाला मोस्टली जी मागणी आहे ती आहे अमेरिकेकडून किंवा चायनाकडून किंवा जपानकडून, त्यामुळे विदेशी चलन भारतात येईल, म्हणूनच ह्याला म्हणलं गेलेलं आहे की डॉलर अर्निंग पॅरासाइट. त्याचबरोबर आपल्या सरकारनं जसे काही मी आता सांगितले की काही पॉलिसीज चेंज केल्या. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट राहिली की जंगलामध्ये ज्यावेळी चंदन येतं ते साधारणतः 30 ते 40-50 वर्ष घेतं, पण ज्यावेळी आपण शेतीमध्ये लावतो ते 15 वर्षात ते 20 वर्षामध्ये तयार होतं. त्यामुळे त्याचा जो कालचक्र आहे, त्याचं जे चक्र आहे काढणीचं, ते एकदम कमी झालं. त्यामुळे लोक चंदन शेतीकडे वळू लागलेले आहेत. जर आपण बघितलं की चंदनाचा सध्याचा भाव काय आहे, भारतामध्ये चंदनाचा किती म्हणजे भाव काय आहे, तर सध्या 2021च्या हे डाटा आहेत. आता सध्या हे भरपूर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात 75 लाख ते 1.2 कोटी प्रति टन चंदनाचं लाकूड आहे, आणि तेलाचा भाव आहे जवळजवळ 1.5 लाख ते 2 लाख. हे कमी, हे लोअर साईडचं आहे. आणि आपण जर बघितलं की बघा साधारणतः 90-95च्या काळामध्ये भारतामध्ये जे प्रोडक्शन होत होतं चंदनचं गव्हर्नमेंट सेक्टरकडून ते 1800 टन होतं, आणि 2014 मध्ये फक्त 200 टन आहे. म्हणजे कितीतरी पटींनी हे उत्पादन जो आहे भारताचा ते कमी झालं. तेच जर तुम्ही 94चे रेट्स बघितले, 94चे रेट साधारणतः किती 10-12 हजार रुपये टन होतं, म्हणजे डॉलर होतं, 10,000 रुपये डॉलर होतं. ते तुम्ही आता बघितलं तर $1,40,000, म्हणजे हे 2014चा रेट आहे. आता ते 2-2.5 हजार डॉलर वरती, 2 ते 2.5 लाख डॉलर वरती आहे. म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 कोटी पर्यंत याच्या किमती गेलेल्या आहेत. त्यामुळे लोक चंदनाकडे बघतात. पण चंदन खरोखर आपण म्हणतो की चंदन परजीवी आहे. काय हे परजीवी आहे? चंदनाला का दुसरी झाडं लावण्याची गरज आहे? तर आपण जर बघितलं तर चंदन हे हेमी रूट पॅरासाइट, इंग्लिशमध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे हेमी रूट पॅरासाइट किंवा सेमी रूट पॅरासाइट. म्हणजे चंदनाला वाढण्यासाठी चंदनाची मुळं दुसऱ्या झाडांच्या मुळांवरती जगतात किंवा चंदन दुसऱ्या झाडांवरती जगतं. तर ते कशासाठी जगतं? पहिली गोष्ट की पोषक द्रव्य जे न्यूट्रिएंट आहेत,
न्यूट्रिएंटमध्ये आपण बघितलं नत्र असेल, पालाश असेल, वेगवेगळे अॅमिनो ऍसिड्स असतील, हे सगळं चंदन दुसऱ्या झाडाकडून शोषून घेतं. आणि ते कसं घेतं तर इथं एक फोटो उजव्या कोपऱ्यामध्ये फोटो दाखवलेला, त्याच्यामध्ये एक चंदनचं रूट आहे आणि एका यजमान वृक्षाचं किंवा होस्ट ट्रीचं रूट आहे. तर चंदनाचं जे मूळ आहे त्या मुळाला टच झाल्यानंतर तिथे एक गाठ तयार करतं, त्याच्यामध्ये ते पेनिट्रेट करतं, म्हणजे त्या दुसऱ्या झाडाच्या मुळावरती ते आत जातं, तिथे एक गाठ तयार करतं, त्याला होस्टेरियम असं म्हणतात. आणि ते गाठ तयार झाल्यानंतर ते एकच युनिट होतं आणि त्या युनिटमधून त्याला जे लागणारं पाणी आहे, त्याचबरोबर त्याला जी लागणारी पोषक द्रव्य आहेत ती त्या यजमान वृक्षाकडून किंवा होस्टकडून ते घेतं. त्याचबरोबर ज्यावेळी आपण चंदन लावतो त्यावेळी त्याला थोडीशी सावलीची गरज असते. सावली असेल तर चंदनाची ग्रोथ चांगली होते. त्यामुळे आपल्याला होस्ट पाहिजे. आणि असं हे देखील संशोधन झालेलं आहे की जे चंदनचा गाभा तयार होतो, म्हणजे चंदनचं जे हार्टरूट तयार होतं, ते जर व्यवस्थित जर यजमान वृक्ष नसतील, जर आपण निवड जर व्यवस्थित केली नाही तर चंदनचा गाभा तयार होण्यासाठी वेळ लागेल किंवा ती जी गाभा तयार झाल्यानंतर हार्टरूट प्रोडक्शनचं उत्पादन आहे ते घटेल. याच्यासाठी चंदनला वेगवेगळ्या प्रकारचे होस्ट लागतात आणि ते होस्ट भरपूर मोठ्या प्रमाणात लागतात. सध्या तरी चंदन ज्यावेळी लावतो त्यावेळी 4 प्रकारचे होस्ट गरजेचे आहेत. पहिलं त्याला म्हणतात की पॉट होस्ट, म्हणजे ज्यावेळी नर्सरीमध्ये आपण बियांपासून चंदन तयार करतो, चंदनाची रोपं तयार करतो, रोपं जे चार पानांच्या स्थिती म्हणजे स्टेजवरती असतात त्यावेळी ते उपटून आपण पॉलिबॅगमध्ये लावतो आणि पॉलिबॅगमध्ये लावल्यानंतर तिथं एखादं तुरीचं झाड किंवा टचमी नॉट, ज्याला आपण मायमोसुस पुडिका म्हणजे लाजाळू म्हणतो, लाजाळूचं झाड लावतात. हे हे पॉट होस्ट म्हणून लावलं जातं. नंतर ज्यावेळी आपण आणून शेतीमध्ये लावतो, परत एकदा त्याला एका होस्टची गरज असते, त्याला आपण ब्रिजिंग होस्ट म्हणतो, म्हणजे नर्सरीतून प्लॉटवरती आणल्यानंतर ब्रिजिंग. त्याच्यामध्ये देखील आपण तूर हे सगळ्यात चांगलं होस्ट आहे ते लावलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर येतो इंटरमिजिएट होस्ट आणि लॉंग टर्म होस्ट. ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. इंटरमिजिएट होस्ट म्हणजे जो होस्ट जमिनीत म्हणजे चंदन लावल्यानंतर तो 2 ते 2.5 मीटरच्या अंतरावरती असतो. चंदनाच्या 7 वर्षापर्यंत त्या चंदनाला जे काही पाणी लागणार आहे, जे काही पोषक द्रव्य लागणार आहेत हे पुरवतो. आणि दुसरा आहे तो लॉंग टर्म होस्ट. लॉंग टर्म होस्ट चंदन लावल्यापासून ते त्याच्या कापणीपर्यंत जो होस्ट असतो त्याला लॉंग टर्म होस्ट म्हणतात. मग असे होस्ट कोणते आहेत जे आपण लावू शकतो? हे ऍक्च्युली याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे की त्या होस्टची वैशिष्ट्ये काय पाहिजे. याच्यामध्ये ऍक्च्युली ते दिसत नाही अॅनिमेशन, त्याच्यामुळे आहे, पण मी सांगतो की चांगला होस्ट कुठला असला पाहिजे. तर आता तुम्ही 2 फोटो बघता इथं. एक फोटो हे एकाच फील्ड मधले 2 फोटो आहेत. एका ठिकाणी तुम्हाला चंदनाची पानं जर तुम्ही बघितली तर ही पानं एकदम चकाकणारी दिसत आहेत, थोडीशी लेदरी टाईप दिसत आहेत, म्हणजे जाड थिक दिसत आहेत. आणि दुसऱ्या फोटोमध्ये उजव्या साईडच्या फोटोमध्ये जर बघितलं तर पिवळसर पडलेली दिसत आहेत आणि त्याच्यावर की अशी काही दिसत नाही. तर हे 2 प्रकार आहेत की चांगला होस्ट आणि वाईट होस्ट. तर चांगला होस्ट तो असतो जो चंदनाच्या झाडाला नत्राचं प्रमाण देतो, म्हणजे नत्र स्थिरीकरण करणारी झाडं. मग नत्र स्थिरीकरण करणारी झाडं कोणती? तूर देखील नत्र स्थिरीकरण करतं. द्विदल वर्गीय जी काही शेतीमध्ये आपण पिकं लावतो ती नत्र स्थिरीकरण करतात. त्याचबरोबर झाडांमध्ये जर बघितलं, झाडा म्हणजे करंज आहे, करंजीचं लावलं किंवा काही बाबळवर्गीय हे आहेत झाडं आहेत ती त्याच्याबरोबर लावली जाऊ शकतात. तर त्याच्याबरोबर चंदन वाढतो. दुसरं, त्या झाडाचा जो यजमान वृक्ष किंवा जो होस्ट आहे त्याची जी कॅनॉपी आहे, ज्याचं जे छत आहे ते एकदम विरळ पाहिजे, म्हणजे ते जास्त थिक नसलं पाहिजे. थिक म्हणजे एकदम गडद सावली नसली पाहिजे, अशा प्रकारचं छत पाहिजे. जसं की आवळ्याचं झाड आपण जर बघितलं असेल, आवळा हे चांगलं होस्ट आहे चंदनासाठी आणि लॉंग टर्म होस्ट आहे. तुम्ही चंदन काढणी 15 वर्षांनंतर केल्यानंतर देखील ते उत्पादन देत राहतं. किंवा आपण जसं करंजीचं झाड म्हणलं ते देखील चांगलं वृक्ष आहे. किंवा काही झाड आहेत जसं मेलेडोविया नावाचा वृक्ष आहे जो इंटरमिजिएट होस्ट म्हणून वापरला जाऊ शकता. किंवा सीताफळ आहे, छोटंसं स्ट्रक्चर असतं, ते देखील चांगला होस्ट आहे. त्याचबरोबर तो जो होस्ट आहे आणि चंदन आहे यांचं जे होस्टेरिया कनेक्शन आहे ते चांगलं जर होत असेल तर तो चांगला होस्ट आहे. तर जो कोणी झाड आपण जे चंदनाबरोबर लावणार आहे ते जर चंदनाच्या वाढीमध्ये मदत करत असेल तर ते चांगले होस्ट होतात. आणि वाईट होस्ट कोणता? की ज्याची जास्त एकदम म्हणजे जास्त थिक हे आहे, जसं की सागवानाचं झाड असेल किंवा मोहगनीचं झाड असेल किंवा निलगिरीची झाडं असतील, हे व्हाईट होस्टमध्ये येतात आणि हे चंदनाला मदत करत नाहीत वाढण्यासाठी आणि त्याचा इल इफेक्ट पडतो. तसंच काही गोष्टी आहेत, जसं आपण म्हणतो की डाळिंब
नंतर दुसरं आहे की डाळिंब झालेलं लिंबू. अशी काही पिकं लिंबूवर्गीय वनस्पती आहेत ज्या चंदनावर लावल्यानंतर चंदनाची वाढ चांगली होते. पण चंदन त्या झाडाला मारतं. ते कसं मारतं ते आपण येणाऱ्या काही स्लाइड्समध्ये बघणार आहोत. तर जर ठीक आहे आपण 3 होस्ट बघितले, पॉट होस्ट, ब्रिजिंग होस्ट बघितला, इंटरमिजिएट होस्ट बघितला आणि लॉंग टर्म होस्ट बघितला. पण हे लावलं कसं पाहिजे, ह्याचं अरेंजमेंट, याची भूमितीय रचना फील्डमध्ये काय असली पाहिजे. कारण की आपण सगळ्याच गोष्टी नेऊन एकदम तिथं जंगलासारखं तरी लावू शकत नाही. कारण की प्रत्येक झाडाची वाढ होण्यासाठी त्याला काहीतरी पाणी लागणार आहे, त्याला खतं लागणार आहे, त्याला काहीतरी जागा स्पेस लागणार आहे. तर ह्या गोष्टी करताना चंदनाची शेती आपण डोळे झाकून कधीच करू शकत नाही. हे बाकीच्या झाडांसारखं नाही, आणलं, लावलं किंवा पेरलं आणि आपण याचं उत्पादन घेतलं. तर याच्यामध्ये भरपूर काही गोष्टींची गरज आहे. त्याच्यामधली सगळ्यात महत्वाचं आहे की स्पॅशियल अरेंजमेंट किंवा प्लांटिंग जिओमेट्री कशी असली पाहिजे. तर हा एक फोटो आहे गुजरातीतल्या एका फार्मरचा. त्यांनी जवळजवळ 4 प्रकारचे, म्हणजे 3 प्रकारचे होस्ट लावलेले आहेत, जे मी आधी तुम्हाला सांगितले. याच्यामध्ये ब्रिजिंग होस्ट बघा, ही अल्टरनेंथ्रा नावाची एक ओर्नामेंटल हे आहे. अल्टरनेंथ्रा नसेल तर आपण तूर लावू शकतो, याच्यामध्ये काही नाही, तूर लावू शकतो किंवा टचमिनॉट, जसं मी सांगितलं तुम्हाला, मायमोसुप्स पुडिका आहे, हे लावू शकतो. किंवा जे काही पेरिनियल म्हणजे बहुवार्षिक प्रकारचे काही हे असतील, श्रब्स असतील, झुडपं असतील, ती आपण लावू शकतो. तर हे चंदनाचं हे झाड आहे, इथं एरो केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या शेजारी थोडं थोडं झाड दिसतंय, ते सुरू आहे, जंगली सुरू, जे आपल्या इथं बागांमध्ये लावलं जातं. किंवा आपण जर याला गेलो, किनारी पट्टीला गेलो, तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये सुरूची लागवड केली जाते. सुरू हे नायट्रोजन स्थिर करणारं झाड आहे. हे लिग्युमिनस नाही, पण याच्यामध्ये फ्रँकिया नावाचा एक बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतो, ते त्याचं स्थिरीकरण करतं. आणि त्यामुळं सुरू बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये गुजरातच्या कोस्टल बेल्टमध्ये सँडलवूडची लागवड केलेली आहे. दुसरं एक येतं रक्तचंदन. रक्तचंदनचं जर आयुष्य बघितलं 30 वर्षाचं आहे. म्हणजे रक्तचंदन हा आपला लॉंग टर्म होस्ट आहे, जो चंदनाच्या तोडणीपर्यंत तिथं असणार आहे. आणि दुसरं, त्यांनी आंबा, केशरची झाडं पण लावलेली आहे, ग्राफ्टेड लावलेली आहेत, मोठी झाडं नाही. तर इथं जवळजवळ 4 प्रकारचे होस्ट लावले आहेत. तर अशी अरेंजमेंट केल्यामुळं चंदनाची जी वाढ असते ती मोठ्या प्रमाणात होते. हे साधारणतः 1-1.5 वर्षाचं प्लांटेशन आहे, पण ह्याच्यामध्ये जी चंदनाची वाढ झालेली आहे ती साधारणतः 2.5 ते 3 वर्षाच्या झाडासारखी वाढ झालेली आहे. त्याचबरोबर आपण कोणते कोणते वृक्ष लावले जाऊ शकतात, जसं मी सांगितलं की ब्रिजिंग होस्ट. एक तर ते जिथं चंदनाचं झाड लावतो त्याच आयामध्ये ब्रिजिंग होस्ट लावायचा. याच्यामध्ये अमॅरंथस असेल किंवा अल्टरनेंथ्रा असेल, तूर असेल, कडधान्य असतील, हराळी जे आपण गवत म्हणतो ती देखील लावली जाऊ शकते. काही ठिकाणी घाणेरी, जे लॅन्टेना कॅमेरा म्हणतो, त्याला देखील लावलं गेलेलं आहे, लाजाळू लावलेले आहे. तसंच काही चारा गवत, जसं दशरथ येतं, याला हेजिलुसन देखील म्हणतात, किंवा मूग लावू शकतो, ढेंचा लावू शकतो. हे ऍज अ ब्रिजिंग होस्ट म्हणून त्या चंदनामध्ये इंटरक्रॉप, आंतरपीक म्हणून लावलं जाऊ शकतं, किंवा चंदनाच्या आळ्यामध्ये लावलं जाऊ शकतं. तसंच दुसरी काही झाडं आहेत, ते बघा इंटरमिजिएट होस्ट, जे 1 वर्ष ते 6 वर्षापर्यंत आपण लावतो. फळांमध्ये पपई लावू शकतो. हे 3 मीटरच्या अंतरामध्ये लावले पाहिजे. म्हणजे चंदनाच्या झाडापासून साधारणतः 10 फुटांच्या एरियामध्ये, परिघामध्ये ही झाडं लावली जाऊ शकतात. ह्याच्यामध्ये पपई आहे, लिंबू आहे, सीताफळ आहे, रामफळ आहे, डाळिंब आहे, शेवगा आहे, पेरू आहे. कारण की ही झाडं जर लावली तर शेतकऱ्याला काहीतरी इंटरमिजिएट उत्पन्न देखील मिळणार आहे. म्हणजे कारण की चंदन जर 12 वर्षानंतर, 15 वर्षानंतर देणार असेल, तर ते 5 ते 10 वर्षापर्यंत शेतकऱ्याला काहीतरी त्या शेतीतून मिळत राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये ही फळझाडं, म्हणून लोक, शेतकरी जास्तीत जास्त फळझाडांकडे जातात. तसंच काही शेतकरी असे आहेत की त्यांना मेंटेनन्स होत नाही, त्यांना लावून सोडायचं असतं. त्याच्यामध्ये मग मेल्या डुब्या नावाचा चांगला वृक्ष आहे, जो साधारणतः प्लायवूड किंवा पल्पूडसाठी वापरला जातो. साधारणतः 6 ते 7 हजार रुपये टनाने जातो. पण मेल्या डुब्या लोक लावतात एकदम जास्त, सावली जास्त होते, चंदनाची वाढ होत नाही. तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते देखील आपण बघणार आहोत. म्हणून जे अंतर आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. नंतर जसं मी सांगितलं की जंगली सुरू आहे, शेवरी आहे, हादगा आहे, तुती आहे, ही देखील झाडं आपण चंदनामध्ये 3 मीटरच्या अंतरावरती लावले जातात. नंतर लॉंग टर्म मध्ये कोणती झाडं लावू शकतो, याचं प्रमाण कमी आहे, आणि किती कमी असलं पाहिजे हे देखील आपण पाहणार आहोत येणाऱ्या स्लाइड्समध्ये. एक तर लॉंग टर्म होस्ट मध्ये येतं, हे साधारणतः 8 मीटर किंवा 10 मीटरच्या एरियामध्ये असलं पाहिजे. 10 मीटर म्हणजे साधारणतः 30 फूट ते 40 फुटाच्या एरियामध्ये असलं पाहिजे. ह्यामध्ये कोणती झाडं लावली पाहिजेत? आवळा सगळ्यात चांगला होस्ट कोणी असेल तर आवळा आहे. नंतर बेल आहे, कवट आहे. कवट देखील आजकाल भरपूर मार्केट आहे. महाशिवरात्री आल्यानंतर कवटाचं मार्केट चालू होतं. चिंच देखील ग्राफ्टेड व्हरायटी झालेल्या आहे, जी हार्डी आहे, ते आहे. आणि काही आपण ग्राफ्टिंग वाले आंबा, केशर असेल, अशा गोष्टी लावू शकतो. तसं जंगली झाडं कोणती लावू शकतो, तर करंज आहे, कडुलिंब आहे, रक्तचंदन आहे, बाभूळ लावू शकतो, शिरीष लावू शकतो, शिसम लावू शकतो, खैर आहे, आणि रोजवूड नावाचं जे आपण पाहिलं, जे
महागडं लाकूड आहे ते लावू शकतो. तर किती होस्ट असावं, म्हणजे चंदनाची झाडं किती असावी किंवा एका चंदनाच्या झाडाच्या मागे किती होस्ट असावे. तर जो एक स्टँडर्ड रेशो जो म्हणतो, तो कमीत कमी एक चंदनाचं झाड जर आपण लावत असू तर 3 होस्ट पाहिजेत. ह्याच्यामध्ये एक तुमचा ब्रिजिंग होस्ट येईल, दुसरा इंटरमिजिएट होस्ट येईल आणि तिसरा आपला लॉंग टर्म होस्ट येईल. असे 3 झाडं पाहिजेत आणि किंवा कमीत कमी 2 तरी होस्ट पाहिजेत. आणि खराब कोणते होस्ट आहेत तर निलगिरी आहे, सागवान आहे, खाया असेल, महोगनी असेल, जी झाडं मोठ्या म्हणजे ओरेशियस फीडर आहेत, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात जमिनीतून अन्न पदार्थ खातात. इव्हन शेवग्याचं देखील प्रमाण जर जास्त झालं तर चंदनाची वाढ चांगली होत नाही, म्हणून शेवग्याचं प्रमाण देखील कमी लावलं पाहिजे. तसं हे 2 फोटो तुम्हाला माहितीसाठी देतो की सध्या आपण एक युपॅटोरियम आहे, रान तुळशीचा प्रकार आहे, ज्याला कोकणामध्ये धोकादायक वीड म्हटलं जातं. मोठ्या प्रमाणामध्ये वीड येतं, जसं आपल्या इथे गाजर गवत येतं त्या पद्धतीचं हे वीड आहे. आणि दुसरं लँटेना कॅमेरा, हे पर्यावरणाला हे आहेत. मी सांगत नाही की लावा, पण काही शेतकऱ्यांनी ह्या झाडांना देखील चंदनाबरोबर लावलेलं आहे आणि त्या चंदनाची वाढ देखील चांगली झालेली आहे. पण ह्याच्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. जर समजा लँटेना लावली, उद्या जर ते व्यवस्थित रोखली नाही तर सगळ्या भागामध्ये लँटेनाच होईल. तर काही लोक करतात, हे फक्त दाखवण्यासाठी हे फोटोज दाखवत आहे. तर रोपच का सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आजच्या घडीला. हे आपल्या पिकांसारखं नाही, शेतातल्या पिकांसारखं की ऊस लावला 1 वर्षामध्ये काढला किंवा काही तूर लावली 2 ते 6 महिन्यामध्ये काढली. एकदा आपण जंगलवर्गीय जी वनशेती करतो, वनशेतीमध्ये मातृवृक्ष, आणि जिथून आपण त्या मातृवृक्षापासून ज्या काही बिया घेतोय, जी काही रोपं घेतोय, ती प्रूव्हन असली पाहिजे, ती दर्जेदार असली पाहिजे. आणि दर्जेदार रोपं चंदनाची कुठं मिळतील, ह्याचे भरपूर कमी कमी ठिकाणी आहेत. म्हणून शेतकरी मित्रांनी जनरली काही आपल्याकडं काही नर्सरीज आहेत, जसे काही स्टेट गव्हर्नमेंट असेल, जसं दापोली वनशास्त्र महाविद्यालय आहे, ते चंदनाची रोपं बनवतात. नागपूरमधलं कृषी महाविद्यालय आहे, ते चंदनाची रोपं बनवतात. किंवा काही नर्सरीज आहेत जे काही चांगल्या ठिकाणावरून रोपं घेऊन येतात. जसं आणि काही गरजेचं नाही की नर्सरीतूनच रोपं घेतली पाहिजे, आपण आपली स्वतःची रोपं बनवू शकतो. यासाठी आपण काय करू शकतो तर बघा, सीड कलेक्शन. आपण आपल्या इथून बिया घ्यायच्या नाहीत, तर बिया घेण्यासाठी केरला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट KFRI नावा, जी केरळमध्ये आहे, प्रिचीला. तर त्यांचं तुम्ही ऑनलाईन बघू शकता, तिथं सीड काउंटर आहे आणि त्यांनी तिथं रेट दिलेला आहे. साधारणतः 3,000 रुपये 1 किलो बियांना घेतात. तर तुम्ही त्यांना मेल टाका, लिहा, ते तुम्हाला सांगतील की या नंबरवरती तुम्ही पैसे ट्रान्झॅक्शन करा. तो ट्रान्झॅक्शन ID परत त्यांना मेल करा आणि ते तुमच्या घरी, तुमच्या ऍड्रेसवरती, तुमच्या पत्त्यावरती ते बिया पाठवतात. नंतर IWST नावाची संस्था बेंगलोरला आहे, तर तुम्ही तिथं देखील जाऊ शकता. तिथं देखील बिया मिळतात, तिथं देखील रोपं मिळतात. तर रोपं तुम्ही तिथून आणू शकता. किंवा ह्या बिया आणल्यानंतर काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं आहे की चंदनाची बी अशी टाकल्यानंतर उगवून येत नाही, तर ते उगवण्यासाठी आपल्याला IBA नावाचं, इंडॉल ब्युटेरिक ऍसिड, IBA साधारणतः 500 ppmचं द्रावण बनवायचं. थोडंसं इथिलिनचा ड्रॉप टाकून त्याचं द्रावण बनवायचं 500 ppm. 500 ppmचं द्रावण बनवायचं आणि त्याच्यामध्ये ह्या बिया 12 तासासाठी भिजत ठेवायच्या. इथं तुम्ही पिक्चरमध्ये पाहू शकता. आणि भिजत ठेवल्यानंतर आपण आपल्या इथं वाळूचा बेड असेल किंवा त्याच्यामध्ये मातीमध्ये वाळू मिक्स केलेला बेड असेल, रेस बेड करायचा, गादी वाफा, आणि त्या गादी वाफेवरती ह्या बिया तुम्ही पसरू शकता. किंवा मग 5-5 सेंटीमीटर वरती लाईन करून त्याच्यामध्ये 1-2, 3-3 सेंटीमीटर वरती बिया टाकू शकता. ह्या बिया साधारणतः 20 ते 25 दिवसानंतर, मोस्टली 25 दिवसानंतर हा उगवायला चालू होतात. म्हणजे त्याच्यातून कोंब बाहेर येतात. आणि हे कोंब बाहेर आल्यानंतर ज्यावेळी तुमचा तो त्या बिया फुटल्या, साधारणतः 4 लीफ स्टेजवरती आहेत, म्हणजे त्याला 3 ते 4 पानं आहेत. एवढी पानं असल्यानंतर आपण त्याला त्या गादी वाफ्यातून काढून घ्यायचं. त्याला IBAचं जे द्रावण, जे बुरशीनाशकाचं जे द्रावण असेल त्यामध्ये टाकायचं आणि परत ते रूट ट्रेनर्सला किंवा जर पॉलीबॅग्स बनवले असतील तर त्याच्यामध्ये शिफ्ट करायचं. आणि शिफ्ट करताना तुरीचं 1 बी किंवा 2 बी किंवा अल्टरनेंत्रा सांगितलेलं आहे त्याचं 1 कटिंग किंवा टचमिनॉट म्हणजे लाजाळू, हे त्या शकते ना. अशा प्रकारे 6 ते 7 महिन्यांपर्यंत आपण आपल्या इथं ठेवून पुढच्या सीझनला म्हणजे जून जुलैमध्ये लागवडीसाठी रोपणीसाठी ते तयार होतं. याच्यामध्ये रोप
कोणत्या साहित्य, समजा आपल्याला रोपं तयार करायची नसतील, नर्सरीतून घ्यायची असतील, तर नर्सरीतून घेताना काही गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे. एक तर त्या नर्सरीवाल्याला विचारा की तुम्ही कुठून बिया आणल्या, कारण की 1 ते 2 वर्षाचं चंदनाचं झाड पण बिया देतं आणि ती रोपं बिया ट्रीट करून लावल्या तरी येतं, पण त्या आपण लावून काही उपयोग होत नाही. आपल्याला जर बिया घ्यायच्या असतील तर प्रूव्हन जे आहेत, जे सीड ऑर्चर्ड आहेत, मातृवृक्ष आहेत गव्हर्नमेंटचे, सरकारनं निर्देशित केलेले, तिथून घेऊ शकता. मग मग त्यांना विचारायचं की तुम्ही कुठून रोप आणलेले आहेत, तुम्ही स्वतः तयार केलेले आहेत का. ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर ते रोप बघायचं, जे रोप सरळ वाढलेलं आहे, त्याचा शेंडा तुटलेला नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रोप घेताना, ते झाड फोर्किंग म्हणजे त्याच्यामध्ये काट्या म्हणजे स्टेम नसावेत. नंतर त्या झाडाचा जो स्टेमचा कलर आहे तो डार्क ब्राऊन कलरचा असावं, म्हणजे त्याच्यामध्ये लिग्निफिकेशन झालेलं असावं. लिग्निफिकेशन झालं म्हणजे ते झाड हार्डी आहे लावण्यासाठी. साधारणतः 1 ते 1.5 फुटाचं झाड घ्यावं. गरजेचं नाही बाजारात तुम्हाला काही रोपवाटिका 3 वर्षाचं 4 वर्षाचं झाड देतात. ती झाडं खुटुरलेली असतात, लावून काही उपयोग होत नाही, त्यांची ग्रोथ, त्यांची वाढ फास्ट होत नाही. याच्यासाठी 1 ते 1.5 वर्षाचं किंवा जास्तीत जास्त 2 वर्षाचं रोप घ्यावं, जे साधारणतः ₹20 पासून ₹40 पर्यंत मिळू शकतं. तर ही झाडं जर तुम्ही घेतली तर तुम्ही हे झाडं लावू शकता. नंतर लागवड तंत्र, जसं आपण बघितलं की लागवड तंत्र देखील भरपूर महत्वाचं आहे, कारण की आपल्याला माहित पाहिजे की यजमान वृक्ष पण लावायचा आहे, वेगवेगळे यजमान वृक्ष लावायचे आहेत. आपली शेतकऱ्याची पहिल्यांदा गरज काय आहे. काही शेतकरी असतात की ज्यांना फक्त त्यांना त्या शेतीतून इंटरमिजिएट येईल नको, त्यांना एकदम पैसे पाहिजे. पण काही शेतकरी असतात की ज्यांचं हातावरती पोट असतं, त्यांना प्रत्येक वर्षी काही ना काही त्याच्यातून इन्कम भेटला पाहिजे. मग त्यामुळं झाडं, यजमान वृक्ष निवडताना तुम्हाला फळ देणारा यजमान वृक्ष निवडायचा आहे की तुम्हाला जंगली यजमान वृक्ष निवडायचा, याची निवड कम्प्लिटली तुमच्यावरती डिपेंड आहे. दुसरी, ते लावताना किती अंतरावरती लावलं पाहिजे. ते 2x2 मीटरवरती लावलं पाहिजे, 5x5 फुटावरती लावलं पाहिजे, 10x10 फुटावरती लावलं पाहिजे. चंदन किती अंतरावर लावलं पाहिजे, त्याचा यजमान वृक्ष नक्की कुठं लावला पाहिजे, चंदनापासून कोणत्या अंतरावरती लावलं पाहिजे हे. त्याचबरोबर तो जो यजमान वृक्ष आपण जो करणार आहे तो कसा आहे, जे आपण वैशिष्ट्य बघितली, चांगलं यजमान वृक्ष असावा की वाईट असावा, त्याच्यावरून ठरवावं. दुसरं आहे की यजमान वृक्ष आणि चंदन यांचं प्रमाण किती पाहिजे. एकाच 2 पाहिजे, एकाच 3 पाहिजे, एकाच 4 पाहिजे, की माझ्याकडे जागा जास्त नाही, मी नुसता चंदन लावणार आहे, त्याचं काय तोटे आहेत ते बघा. नंतर त्याची पाण्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्याला न्यूट्रिएंट किती लागलं पाहिजे, मग ते न्यूट्रिएंट चंदनाला द्यायचं आहे की त्या यजमान वृक्षांना द्यायचं आहे, हे देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर वनशेती पद्धती, कोणत्या पद्धतीमध्ये लावलं पाहिजे. सिल्व्ही पाश्चर म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं म्हणतो आपण बांधावरती आहे, आंतरपीक घेऊन आहे, किंवा चारा पिकं घेतलेली सिल्व्ही पाश्चर म्हणजे वनचारा पद्धती. तर हे करताना शेतकऱ्यांनी एकच लक्ष घेतलं पाहिजे की जर आपल्याला चांगलं प्लांटेशन लावायचं असेल तर राईट, सगळे 4 राईट थिंग करायचे आहेत, 4 व्यवस्थित गोष्टी, की एक तर तुमचं जे बिया आहेत त्या राईट ठिकाणून घ्यायच्या आहेत, रोपं आहेत ते राईट ठिकाणून घ्यायचे आहेत, तुमचा होस्ट आहे किंवा यजमान वृक्ष आहे तो तुमचा राईट पाहिजे, म्हणजे राईट थिंक केली पाहिजे तुम्ही, राईट प्लेसमध्ये केली पाहिजे, राईट वेने केली पाहिजे, राईट टाइमनं, म्हणजे तुमचा टाइम पण गरजेचा आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. याचबरोबर चंदन खरोखरच वनशेतीमधला आदर्श वृक्ष आहे का, कारण की हा जंगली वृक्ष आहे, जंगलातून लावलेला आहे, की कोणी जाऊन म्हणजे लावू शकतो का. तर सगळ्यात महत्वाचं आहे की चंदन एक हार्डी वनस्पती आहे, ती एकदम सदृढ आहे, मजबूत आहे. ते तुम्ही कसल्याही माळरानावरती लावू शकता, जिथं तुम्हाला 2 ते 3 फूट जमीन, जिथं खड्डा होऊ शकतो अशा ठिकाणी चंदन लावू शकता तुम्ही. इव्हन बघा, खडकावरती देखील पक्ष्याच्या विष्ठेतून बिया जाऊन उगवून आलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारचे झाडं उगवतात, त्यांना फक्त होस्ट चांगला मिळाला पाहिजे. त्यामुळे तो लागवडीस योग्य आहे, कमी खर्चिक आहे. सध्या अजैविक तणांचं प्रमाण वाढलं आहे. अजैविक तण म्हणजे ह्या वर्षी पाऊस 500 mm झाला बारामती सारख्या ठिकाणी. मग अशा वेळी आपण ऊस सारखी शेती घेऊ शकतो का, किंवा आपल्या जमिनी मुरमाड असतील तर आपण तिथं एक शाश्वत उत्पादन घेण्यासाठी काय करू शकतो का. तसंच चंदनाला जास्त निगा राखायची गरज नाही. जर तुम्ही व्यवस्थित यजमान वृक्ष, व्यवस्थित अंतर जर असेल तर तेवढ्या कमी खर्चातून व्यवस्थितपणे चंदन शेती केली जाऊ शकते. त्याचबरोबर चंदन शेतीचे जे होस्ट आहेत ते वैविध्यपूर्ण आहेत, म्हणजे काही फळझाडं आहेत, काही जंगली वनस्पती आहेत, काही आंतरपिकं जसे तूर आहे. याच्यामुळे काय होतंय, ह्या घटकांमुळे आपल्याला कमाईचं साधन मिळते. तूर पहिल्या वर्षी लावली, पहिल्या वर्षी तूर मिळणार आहे, दुसऱ्या वर्षी घेऊ शकतो, तिसऱ्या वर्षापर्यंत आपण तुरीचं उत्पादन घेऊ शकतो जर पेरेनियल असेल तर, किंवा प्रत्येक वर्षी तुम्ही पेरू शकता. दुसरं आहे की जे 6 वर्षापर्यंतचे वृक्ष आहेत, जसं समजा आपण पपई लावली किंवा कस्टर्ड ऍपल लावलं, सीताफळ लावलं, किंवा लिंबू लावलं, किंवा डाळिंब लावलं, तर याच्याकडून आपल्याला 3ऱ्या वर्षापासून काहीतरी उत्पादन मिळणं चालू होणार आहे. जर आपण जंगली झाडांमध्ये सुरू लावला असेल किंवा
मेल्या डुब्याचा वृक्ष लावला तर 6व्या वर्षी ते कापणार आहे, त्याच्यातून उत्पादन मिळणार. तसंच जे 8 लॉंग टर्म होस्ट आहेत, आवळा असेल, आवळा तुम्हाला 4थ्या-5व्या वर्षी उत्पादन द्यायला चालू करतो. ते तुम्ही इव्हन चंदन जरी काढला तरी 20-25 वर्षापर्यंत तो कंटिन्युअसली उत्पादन देतो. तर अशी झाडं आपण लावू शकतो. आणि बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी आहे. जे ज्याला डिमांड आहे तेच आपण लावतो आणि तेच लावतो. तर ह्या गोष्टींमुळे चंदन हा एक चांगल्या प्रकारचा वनशेतीतला वृक्ष होतो आणि याची लागवड आपण करू शकतो. नंतर किती अंतर असलं पाहिजे. सगळे आता चॅटमध्ये कमेंट्समध्ये पण म्हणतात की किती अंतरावरती लावायचा. वेगवेगळे अंतर आहेत. तुम्ही जर एखाद्या नर्सरी वाल्याकडून रोपं घेत असाल तर तुम्हाला सांगणार आहे 2 बाय 2 मीटरवरती लावा, म्हणजे 5 बाय 5 फुटांवरती लावा, 6 बाय 6 फुटांवरती लावा. तुमचा यजमान वृक्ष एक असला तरी चालेल, कारण त्यांना लोकांना रोपं विकायचे आहेत आणि रोपं विकण्यासारखा सगळ्यात सोपा धंदा पैसा कमवण्याचा कोणताही नाही. आज वनशेतीला लोक अडॉप्ट करायला का जात नाहीत, तर ह्या नर्सरीवाल्यांमुळे. कोणत्याही स्कीम घेऊन येतात आणि शेतकऱ्याला सांगतात हे करा ते करा, आणि त्यामध्ये शेतकरी करतो. शेतकऱ्याला वाटतं की न काय करता मला एकरी 1 लाख रुपये, एकरी 1.5 लाख रुपये, बांबूचं पण तेच होतंय, मिळणार आहेत. पण याच्यामध्ये व्यवस्थित काळजी घेऊनच अंतर डिसाईड केलं पाहिजे. एकरी भले तुम्ही 200 झाडं लावा चंदनाची, पण तेवढीच लावा. तुम्हाला जास्त झाडं लावली म्हणजे जास्त उत्पादन मिळणार आहे असं होत नाही. कारण की झाडं वाढण्यासाठी स्पेस लागते. झाडं वाढण्यासाठी एकमेकांबरोबर स्पर्धा करतात आणि ती स्पर्धा हेल्दी पाहिजे. तुमची जर स्पर्धा एक दुसऱ्याचा जीव घेणारी असेल तर ते काहीच नाही, ते आपल्याला नुकसानीकडे नेणार आहे. म्हणून ती हेल्दी स्पर्धा करण्यासाठी आपलं अंतर महत्वाचं आहे. तर 5 बाय 4 मीटरवरती, म्हणजे हे हेक्टरी मी प्रमाण दिलेलं आहे, याला आपण एकरी पण करू शकतो. हेक्टरी म्हणजे याच्यामध्ये 5 बाय 4 मीटरवरती चंदन लावायचा. चंदन लावल्यानंतर जे एका ओळीमध्ये 2 चंदनामध्ये जवळजवळ 15 फुटाची जागा आहे, 5 त्रिक 15 फुटांची जी जागा आहे, त्याच्यामध्ये बरोबर 7.5 फुटांवरती आपण एक मिड टर्म होस्ट लावू शकतो. नंतर 6 बाय 3 मध्ये सेम आहे. ह्याच्यामध्ये क्विंकन्स पद्धतीला 6 बाय 3 मीटर मध्ये आवळा लावला जातो आणि 4 आवळ्याच्या मध्ये एक चंदन लावला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये एकाच एकचं प्रमाण आहे आणि त्या चंदन जिथे लावणार आहे त्याच आळ्यामध्ये आपण दुसरा एखादा होस्ट लावू शकतो. म्हणजे असे हेक्टरी तुमचे साधारणतः 500 झाडं बसणार आहे. 500 झाडांपेक्षा जास्त करणं थोडंसं घातक आहे. ह्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे 3x3 मीटर. हे तामिळनाडू कृषी विद्यापीठाची एक रिसर्च ट्रायल चालू आहे. साधारणतः ती आता 4 ते 5 वर्ष आहे. त्यांनी 3 बाय 3 मीटरवरती लावलेला आहे. त्यांनी फक्त चंदन 3 बाय 3 मीटरवरती लावला आणि त्या आळ्यामध्ये कडुलिंब आणि करंजी याचं रोप लावलं आणि त्या रोपला फक्त काठीसारखं, म्हणजे त्याला जास्त वाढून दिलं नाही, त्याला तसंच ठेवलं. त्याची रूट सिस्टम मोठी केली. पण याच्यामध्ये अजूनही रिसर्च म्हणजे संशोधन चालू आहे. त्याचबरोबर 4 बाय 3 ह्या मीटर अंतरावरती देखील शेतकरी लावतात. ह्याच्यामध्ये काय करतायत, चंदनाची लागवड 4 बाय 3 वरती केली जाते. त्याचबरोबर चंदनाच्या म्हणजे 4 मीटरमध्ये दुसऱ्या मीटर 2 चंदनाच्या झाडांमध्ये 2 मीटरवरती एक तर कडुलिंब लावला जातो, लगेच दुसऱ्या चंदनाच्या दुसऱ्यामध्ये अल्टरनेटली सुरू लावला जातो. म्हणजे इथं दोन वेगवेगळे होस्ट घेतात. एक कडुलिंब घेतोय आणि दुसरा सुरू घेतोय. सुरू नायट्रोजन फिक्सिंग आहे. ह्याच्यामध्ये काय होतंय, चंदनाचं जे प्रमाण आहे ते 800 झाडं आपण हेक्टरी लावतोय आणि जे होस्ट आहेत ते पण 800 लावतोय, पण त्या झाडांना जास्त वाढू देत नाही. लिंब म्हणलं की आपल्या समोर आता डेरेदार वृक्ष, पण तसं नाही. लिंबाचा शेंडा मारला जातो, फक्त त्याचं स्टेम थोडंसं मोठं केलं जातं आणि त्याची रूट सिस्टम जास्तीत जास्त डेव्हलप केली जाते. कारण की चंदन त्या रूट सिस्टम मधूनच आपलं अन्न असेल किंवा हे आहे ते घेणार आहे. तर हे काही पद्धती आहेत. अशा लावाव्या असं मी सांगत नाही, पण अशा पद्धतीमध्ये चंदन चांगल्या प्रकारे लावला जातो. जसं मी तुम्हाला 3 मीटर बाय 3 मीटर सांगितलं, काही लोक करतात, पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो, 6 वर्षानंतर ज्यावेळी मेल्या डुबिया आपण काढून टाकतो, ते विक्री करतो, त्यावेळी आपल्याकडे चंदन कोणताही दुसरा होस्ट नसतो. मग आपल्याला काय करावं लागतं, 3 बाय 3 मीटरवरती तुम्ही चंदन लावा. हे हिरव्या कलरचं चंदन आहे, लाल कलरचा मेल्या डुबिया आहे चंदन. आणि त्याच वेळी कुठंतरी म्हणजे कमीत कमी 20-25 मीटर स्क्वेअर एरियामध्ये एखादं लिंबाचं झाड, एखादं आवळ्याचं झाड लावा, जेणेकरून जरी आपण मेल्या डुब्या तोडला तरी भविष्यामध्ये जे लॉंग टर्म होस्ट आहे त्याच्याबरोबर ते कनेक्शन होईल. आणि असं गरजेचं नाही की चंदनाचं झाड दुसऱ्या चंदनाच्या झाडाबरोबर कनेक्शन करून ते तिसरं झाड होस्टला कनेक्ट झालं तरी तिथून ते खत पाणी जे काही गरजेचं आहे ते घेतं. नंतर 6 बाय 5 हे एक आयडियल पद्धती आहे. 6 बाय 5 मीटरवरतीला 2 ओळीतील अंतर 6 मीटर आणि एका ओळीतील 2 चंदनाच्या झाडामधलं जे अंतर आहे ते 5 मीटर. आणि त्या 5 मीटरमध्ये मध्यभागी तुम्ही मेल्या डुब्या लावा आणि 4 चंदनांच्या मध्ये म्हणजे 6 बाय 6 मीटरच्या मध्ये 6 बाय 5 मीटरच्या मध्ये क्विंकन्स पद्धतीमध्ये आवळा लावू शकता, सीताफळ लावू शकता, डाळिंब लावू शकता किंवा लिंबूवर्गीय लावू शकता. हे लावल्यानं आपलं उत्पादनाचे सोर्सेस आपले वाढतील.
त्याचबरोबर काही मी फोटो दाखवतो. जसं मी सांगितलं की फार्मर हा वडूज सातारा इथला फोटो आहे. एक साधारणतः 12 ते 15 महिन्याचं प्लांटेशन होतं त्यांचं. तर त्यांनी काय केलेलं आहे बघा, 2 ओळीतलं अंतर जे आहे ते 3 मीटर ठेवलेलं आहे. ह्या होस्टच्या झाडापासून ह्या होस्टच्या झाडापर्यंत 3 आणि एका ओळीमध्ये होस्ट पासून चंदन 2 मीटर वरती आणि चंदन पासून दुसरा होस्ट 2 मीटर वरती, म्हणजे चंदन ते चंदन 4 मीटरचं अंतर आहे आणि 2 ओळीतल्या चंदनाच्या याच्यामध्ये 3 मीटर आहे, म्हणजे 4x3 मीटर वरती लावलेलं आहे आणि 2 वेगवेगळे होस्ट आहेत आणि चंदनाबरोबर तूर लावलेले आहे, म्हणजे इथं टोटल 3 होस्ट आहेत आणि एक चंदन आहे, एकाच 3 या प्रकारे लावलेला आहे आणि भरपूर चांगल्या प्रकारची ग्रोथ या प्लॅन्टची होते. जसं हे एक जबरदस्त चांगलं प्लांटेशन तुम्हाला बघणार पिंपोडे बुद्रुकला जाधव टेलर आहेत, त्यांचं तुम्हाला प्लांटेशन एक बघण्यासाठी मिळेल. मी साधारणतः 2 वर्षापूर्वी त्यांच्या इथं गेलेलो होतो. तर त्यांनी 3x3 मीटर म्हणजे 4x3 मीटर वरती त्यांचं चंदन आहे. त्याच्यामध्ये मेलिया डुब्या लावलेला होता आणि मेलिया डुब्याची सावली जास्त होते म्हणून त्यांनी एक 15 ते 20 फुटांवरती त्याला हेडबॅक केलेलं होतं, म्हणजे त्याला कापलेलं होतं, जेणेकरून तिथं सावलीचं प्रमाण कमी होतं आणि जेणेकरून चंदनाचे भरपूर चांगल्या प्रकारचं प्लांटेशन ते बघण्यासाठी तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर इथं 2 सिस्टम मी दाखवतो. एक आहे डायव्हर्सिफाईड, म्हणजे एक आहे वैविध्यपूर्ण सिस्टम, मराठवाड्यातली आहे. ह्यांनी जवळजवळ 4 होस्ट लावलेले आहेत या शेतकऱ्यांनी. जर बघितलं साधारणतः चंदनाचं झाड बघा 2.5 ते 3 वर्षाचं हे प्लांटेशन आहे. सीताफळ लावलेलं आहे, पपई लावलेला आहे, चंदनाबरोबर मेल्या डुब्या लावलेला आहे. मेल्या डुब्या एक झाला, दुसरा सीताफळ झाला, तिसरा पपई झाली आणि चंदनाबरोबर पहिल्यांदा तूर वगैरे असं लावलेलं होतं. असे 4 होस्ट लावलेले आहे आणि एकदम चांगल्या प्रकारचं प्लांटेशन, चंदनाच्या झाडांची तुम्ही उंची बघू शकता. आणि हे जे दुसरं आहे ते मी जे सांगितलं की रिसर्च फील्डवरचं आहे, हे साधारणतः 2 वर्षाचं प्लांटेशन होतं. त्यांनी चंदनाच्या आळ्यामध्येच लिंब लावलेला आहे आणि पोंग्याम्या करंज लावलेले आहे आणि त्या प्लांटमध्ये सगळीकडे हराई मेंटेन केलेली आहे. 2 वर्षाची ग्रोथ पण चांगली आहे, पण मीच तुम्हाला सजेस्ट करत नाही, कारण की जोपर्यंत याच्यातून निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत आपण करू शकत नाही. पण हे अशा प्रकारचं प्लांटेशन आहे. नंतर कसं प्लांटेशन नसावं हे देखील गरजेचं आहे, कारण की सगळंच आपण आयडियल करू शकत नाही. काही वेळा आपण ऐकतो नर्सरीवाला सांगतो किंवा कोणी हे सांगतात की असं लावा भरपूर चांगलं होईल. तर हे दोन्ही प्लांटेशन बऱ्यापैकी हे दोन्ही फोटो सातारमधले आहेत. तर त्यांनी मेल्या डुव्या बरोबर लावलेला आहे. मेल्या डुव्या नो डाऊट भरपूर मोठ्या प्रमाणात वाढतो, चांगला होस्ट आहे, लिंबूवर्गीय म्हणजे लिंबाच्या फॅमिलीतला असल्यामुळे चांगला होस्ट आहे. पण याची सावली जास्त झाल्यानंतर चंदनाची रोपं अनइव्हन वाढतात, म्हणजे एखादं रोप वाढतंय जिथं सूर्यप्रकाश येतो तिथे चांगल्या प्रकारे वाढतंय, जिथं सूर्यप्रकाशच नाही अशा ठिकाणी कमी प्रमाणात वाढतो. तर हे होतं. तर त्यामुळं मेल्या डुव्या लावल्यानंतर थोडासा जास्त अंतराव लावा. तो एका चंदनाबरोबर 1 मेल्या डुब्या लावू नका, एका चंदनाबरोबर अर्धा, म्हणजे 2 चंदनाच्या झाडाला 1 मेल्या डुब्या, मग काही जास्त प्रॉब्लेम. आणि दुसरा तुम्ही होस्ट लावू शकता की जसं हार्डी आहे, एकदम सीताफळ चांगला होस्ट आहे, हे लावू शकता. डेन्स प्लांटेशन केलं की ते चांगले येत नाही. दुसरं प्रेझेंटेशन चालू करतो, म्हणजे यातलंच आहे. तर चंदन आणि यजमान यांचं प्रमाण काय असलं पाहिजे, जसं आपण म्हणत होतो की यजमान वृक्षाचं किती प्रमाण असलं पाहिजे. तर याच्यामध्ये बघा, हा फोटो आहे विदर्भातला, अकोला वगैरे त्या भागातला आहे, तिथल्या शेतकऱ्यांनी, कारण तिकडे लिंबूची जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते, लिंबूवर्गीय. तर त्या शेतकऱ्याने एका चंदनाबरोबर लिंबू लावलं. लिंबू बरोबर चंदनाची जी वाढ आहे ती एकदम चांगली होते. इव्हन गुजरातमध्ये एक चांगलं प्लांटेशन आहे, तर त्यांनी ची वाढ चांगली झाली. पण लिंबू एकच चंदन. तर चंदन जनरली त्या झाडाकडून जास्तीत जास्त अन्न पदार्थ घेतं, त्या चंदनाचे 4-5 वर्षानंतर त्या झाडाला मारतं आणि त्याच्यामुळे मग नुकसान काय होतं, आपल्या बागेमध्ये जर नुसतं लिंबू बरोबर जर प्लांटेशन असेल तर चंदनाला परत होस्ट मिळत नाही. म्हणून प्लांटेशन कायम 2 यजमान वृक्षांबरोबर लावावं. तर ह्याच्यामध्ये काय आपण सांगतोय की जास्तीत जास्त यजमान वृक्ष जर चांगले असतील तर आहे, म्हणून आयडियल रेशो तुमचं प्रमाण गुणोत्तर राहिलं पाहिजे. एका चंदनाच्या झाडाला 2 झाडं होस्ट किंवा 3 झाडं होस्ट असावेत. आता लागवड कशी केली पाहिजे, आपण नर्सरीत रोपं तयार केली किंवा विकत आणली, साधारणतः लागवड जून, जुलै, ऑगस्ट ज्यावेळी पाऊस चांगला सेट होतो अशा वेळ केली तर चांगल्या प्रकारे चंदनाची झाडं निघतात, चांगली लागून निघतात. त्याचबरोबर आपली जी होस्ट आहेत ते निघतात. जेवढा खड्डा चांगला मोठा तेवढं त्या मुळांची वाढ चांगली होते आणि मुळांची वाढ चांगली झाली की ते होस्ट जिथं आहे, यजमान वृक्षाची मुळं जिथं आहे तिथं जाऊन त्यांचं होस्टेरियाचं कनेक्शन चांगल्या प्रकारे होतं आणि चांगलं कनेक्शन झालं की त्याच्यातून ते जे काही पोषक द्रव्य आहेत ते घेतं. त्याचबरोबर खड्डा भरताना मिश्रण, समजा काळी जमीन असेल तर तिथं पाण्याचा निचरा चांगला होत नाही, अशा ठिकाणी निचरा चांगला होण्यासाठी थोडीशी वाळू
किंवा थोडीशी मुरमाड जमीन मुरमाड माती असेल किंवा जे शेणखत आहे ते थोडंसं जास्त प्रमाणात टाका, काळी जमीन असेल. आणि समजा मुरमाची जमीन असेल तर त्याच्यामध्ये वाळू वगैरे टाकण्याची काही गरज लागत नाही. तुम्ही खताचं प्रमाण चांगलं करा, ते करा. लावताना बुरशीनाशक एखादं द्या. त्याचबरोबर वाळवी वगैरे लागते जिथं लाल मातीचं प्रमाण आहे अशा ठिकाणी तर क्लोरोपायरिफॉसची 1-2 महिन्यातून 3 महिन्यातून 2 ml एका लिटर पाण्यामध्ये टाकून ड्रिंचिंग करू शकता. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन ज्या वर्षी 1-2 वर्षाचं आपलं प्लांटेशन आहे तोपर्यंत यजमान वृक्षाला देखील पाणी चांगलं दिलं पाहिजे आणि चंदनाला देखील पाणी चांगलं. ज्यावेळी यजमान वृक्षाबरोबर त्याचं कनेक्शन होत नाही त्यावेळी चंदन स्वतःचं अन्न स्वतःच बनवतो. त्यामुळे चंदन अन्न घेऊ शकतो, पाणी घेऊ शकतो. जर तिथं नसेल स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतो. पण ती जी ग्रोथ जी वाढ आहे ती एकदम स्लो असते आणि जर त्याला यजमान वृक्ष भेटला तरच चांगल्या प्रकारे होतो. त्याचबरोबर उन्हाळ्यातून म्हणजे पावसाळ्यामध्ये जर पाऊस चांगला असेल तर पाणी द्यायची काही गरज नाही. पण जर पाऊस नसेल तर महिन्यातून एकदा तरी द्या. हिवाळ्यामध्ये पण महिन्यातून एकदा द्या. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 दिवस तुमच्या जमिनीचा पोत काय आहे, पाणी दिल्यानंतर किती दिवसापर्यंत ओलावा टिकून धरण्याची क्षमता जमिनीची आहे, त्यावेळी तुम्ही ते पाणी तसं ठरवू शकता की किती दिवसातून द्यायचं. त्याचबरोबर तुमच्याकडे जर तुम्ही पर्टिक्युलरली कुठली फळझाडं घेत असाल, जसं की तुम्ही डाळिंब घेतला असेल तर डाळिंबाचा जी काही गरज असते त्या गरजेप्रमाणे पाणी द्या. अशा वेळी ज्यावेळी आपण डाळिंबाची बाग तानावरती सोडतो त्यावेळी ट्राय करा की चंदनाच्या झाडांना फक्त ड्रिपरच्या माध्यमातून एकदा पाणी मिळेल एवढं ट्राय करा की चंदनाची झाडं वाळून जाऊ नये. बाकीचं काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याचबरोबर त्याला खतं, जी काही खतं आपण फळबागांना देणार आहे ती खतं थोडीशी 10% वाढवून द्या. जिथं आपण 100 किलो युरिया समजा देणार असू तर तिथं तो युरिया 10% वाढवून 110 किलो द्या किंवा 120 किलो द्या, हे द्या. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये जनरली शेतकऱ्यांची एक येते की आमची झाडं हिवाळ्यामध्ये पिवळी पडतात किंवा पानांवरती लालसर कडा येतात. तर त्या येतात ती न्यूट्रिएंट डिफिशियन्सी वगैरे असतात. जनरली ही डिफिशियन्सी जी असते ती लोहची डिफिशियन्सी असते, आयरन डिफिशियन्सी असते. अशा वेळी चिलेटेड आयरनचा स्प्रे घ्या तुम्ही तुमच्या चंदनाच्या रोपांवरती किंवा मग ड्रेंचिंग मधून ड्रिपच्या मार्फत ते तुम्ही सोडू शकता, जेणेकरून तुमच्या चंदनाची वाढ चांगली होऊ शकेल. नंतर छाटणी हा एक डिबेटेबल इश्यू आहे की छाटणी का करावा. आता ऍक्च्युली ते अॅनिमेशन दिसत नसल्यामुळे ते काही भाग नाही, पण मी तुम्हाला ट्राय करतो समजावून सांगण्याचा. छाटणी चंदनाचं झाड काय होतं, आपण ज्यावेळी नर्सरीतून घेतो तो ट्रान्सपोर्टेशन शॉक असतो त्यावेळी चंदनाचा वरचा शेंडा लवकर रिज्युनेट होत नाही, तोपर्यंत चंदनाच्या बाकीच्या ठिकाणावरून फांद्या निघतात. मग ह्या फांद्या निघल्या की चंदनाचं काय होतं, जे काही खाद्य मिळते ते फांद्यांमध्ये डायव्हर्ट होतं. आपल्याला महत्वाचं चंदनाची जे काही खाद्य घेते ते मेन स्टेममध्ये मेन खोडमध्ये ते गेलं पाहिजे. ते तिथं गेलं तर जास्तीत जास्त खोडाची वाढ होणार आहे आणि त्या खोडामध्येच आपला गाभा तयार होणार आहे. त्याच्यासाठी मेन मग त्याच्यासाठी एक फॉर्मेटिव्ह प्रुनिंग म्हणून आहे. फॉर्मेटिव्ह प्रुनिंग मध्ये जसं चहाची पानं आपण खुडतो त्या पद्धतीत ह्याचे शेंडे फक्त बोटाने असे पिंच करून 2 बोटांमध्ये अंगठाने याच्यामध्ये पिंच करून काढायचे, जेणेकरून जे काही सेंट्रल लीडर जो आहे हे वरचं जे माझा कर्सर फिरतोय त्याची वाढ होईल. दुसरी गोष्ट, आपण काही झाडं 2 फांद्या असलेली झाडं आणतो तर ते लावतानाच एक फांदी जी चांगली फांदी आहे ती ठेवा, दुसरी फांदी तुम्ही काढून टाका. त्याचबरोबर ज्यावेळी झाड 1 ते 2 वर्षाचं होतं 1 ते 2 वर्षाचा होतो तोपर्यंतच जास्तीत जास्त 4 वर्षापर्यंत तुम्ही छाटणी करू शकता. जास्त छाटणी करायची. आणि आपल्याकडे एक सवय आहे, आपण बघा तुम्ही सागवानाची झाडं बघता, सागवान लावलेलं असतं तर त्याला पाक ते एकदम त्याची पानं काढतात, जसं ते झाड नागडं केल्यासारखंच त्याची पानं काढतात आणि वरती नुसता जुबा ठेवतात 1, 2 ते 3 पानांचा आणि म्हणतात की असं केल्यानं सागवान उंच वाढतो. तर तसं काही होत नाही. जास्त पानं काढल्यामुळे तिथला फोटोसिंथेटिक एरिया म्हणजे त्याचा अन्न बनवण्याचा जो एरिया आहे तो कमी होतो. त्याच्यामुळे त्या झाडाची कुठल्याही फॉरेस्ट्रीच्या झाडाची वनशेतीमध्ये जास्त प्रुनिंग केलं नाही. रिकमेंडेड काय आहे, समजा तुमच्या झाडाची उंची 10 फूट आहे तर खालचं फक्त जमिनीपासून 3 फूट पर्यंत जर फांद्या असतील तरच काढाव्यात, नाहीतर काढायच्या नाहीत. म्हणजे 100% 30%च तुमची छाटणी झाली पाहिजे. ती छाटणी फक्त पहिल्या 3 ते 4 वर्षापर्यंतच करायची आहे, नंतर करायची नाही. कारण की चंदनामध्ये 3ऱ्या-4थ्या वर्षी गाभा तयार व्हायला चालू होतो आणि आपण जर छाटणी म्हणजे अवैज्ञानिक प्रकारे जर केली तर त्याच्यामध्ये कीड लागते. कीड लागल्यानंतर हार्टवूड बोररचा अटॅक होतो आणि ते चंदनाचं झाड काही चांगलं येत नाही. त्यामुळे सगळ्यात योग्य वय की कमीत कमी 5 वर्षामध्ये आधीच छाटणी करा. आणि जे छाटणी करणारी जी फांद्याची साईज आहे ती आपल्या बोटाने एवढी किंवा छाटणी केल्यानंतर बुरशीनाशकाची, कीटकनाशकाची एक 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या घेणं गरजेचं आहे. आणि हे घेतल्यानंतरच चंदनामध्ये जे काही बुरशीजन्य रोग आहेत ते कमी लागतात.
त्याचबरोबर हा एक फोटो आहे, साधारणतः वर्षभराच्या झाडाची छाटणी. इथं आपण पहिल्या फोटोमध्ये वरती बघा की ते झाड आहे, ते झाडाची छाटणी केल्यानंतर हे असं दिसतं. याच्यामध्ये परत काय होतं, काही लोक तुम्हाला सांगतील की तुम्ही छाटणी करू नका. ठीक आहे, तुम्ही छाटणी करू नका. जर तुमची झाडं सरळ वाढत असतील तर कुठल्याही प्रकारची छाटणी करण्याची गरज नाही. पण तुमची झाडं जर जास्त फांद्या होत असतील, ग्रोथ रिसोर्सेस त्या फांद्यांमध्ये जात असतील, तर थोडीफार छाटणी करणे गरजेचं आहे. जेवढी छाटणी धारदार शस्त्रानं त्या खोडाच्या जवळ करता येईल, साल निघली नाही पाहिजे, ते करताना ते स्प्लिट नाही झालं पाहिजे, म्हणजे तुटलं नाही पाहिजे, तिथं साल निघली नाही पाहिजे, ह्या गोष्टी केल्या तरच करा. माहिती घेऊन छाटणी करा, नाहीतर करण्याची काही गरज नाही. कारण की उद्या जर त्यांची वाढ होणार नाही व्यवस्थित. सध्या जसं मी म्हणलं, हे सांगितले दोन प्रवाह आहेत, विचाराचे एक दोन प्रवाह आहेत. काही लोक तुम्हाला इव्हन काही शास्त्रज्ञ पण सांगतील की चंदनामध्ये छाटणी करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, मी सांगितलं जिथं आपण झाडं जरा जवळ लावतो, ज्यांची वाढ जास्त होते, सावलीमध्ये झाड असल्यानंतर फांद्या जास्त वाढत नाही, ते उंच वाढतं सूर्यप्रकाशासाठी, अशा ठिकाणी छाटणीची गरज नाही. पण जनरली 80-90% आपल्याला छाटणी करणं गरजेचंच राहतं. कारण की आपण त्याला वनशेतीमध्ये लावतो, उद्या आपल्याला इंटरक्रॉपिंग करायचं असेल, आपला ट्रॅक्टर फिरायचा असतो, तर त्यावेळी काय होतं, फांद्या मोडण्याचं, फांद्या वाढतात किंवा यजमान वृक्षाच्या फांद्या आणि चंदनाच्या फांद्या एकत्र येतात, त्याच्यामुळे त्याची वाढ होत नाही. तर ती वाढ कमी करण्यासाठी आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे. साधारणतः 30% पेक्षा जास्त छाटणी करू नये. नंतर चंदनामध्ये गाभा कधी चालू होतो आणि कसा तयार होतो, ऍक्च्युली हे एक रहस्यच आहे. अजून देखील एवढा रिसर्च झालेला आहे तरी कन्फर्मली सांगता येत नाही की ह्या गोष्टीमुळे गाभा होतो. पण असं म्हणलं जातं की चंदनाचा गाभा होण्यासाठी अनुवंशिक, ते झाडाचं जेनेटिक्स काय आहे, तिथली मृदा काय आहे, तिथलं हवामान काय आहे, झाडाचं वय किती आहे, खोडाचा आकार किती आहे, तिथं कोणत्या प्रकारचा यजमान वृक्ष आहे आणि तिथं कोणत्या प्रकारचे ताण आहे. झाड ताणावरती, आपण डाळिंबाला ताण का देतो, सिंपल आन्सर आहे, ताण दिल्यामुळे त्याची शाखीय आणि रिप्रोडक्टिव्ह वाढ चालू होते. मग डाळिंबामध्ये रिप्रोडक्शन काय, तिथला प्रॉडक्ट आहे त्याची फुलं, त्याचं फळ. चंदनामध्ये रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्याचा गाभा, आणि गाभा तयार होण्यासाठी हर्ट म्हणजे ताण बसला पाहिजे. म्हणूनच जे काही माळरानं आहेत जिथं 1-1.5 मीटर पर्यंत खोली जमिनीची जाते, म्हणजे माती काढ निघते, अशा ठिकाणी आपण चंदन लावू शकतो. त्याचबरोबर स्ट्रेस बसल्यामुळे जे काही सॅपवूड आहे, म्हणजे सारकास्ट, त्याला सॅपवूड म्हणतात, सॅपवूडचं रूपांतर हार्डवूड मध्ये होतं, आणि हार्डवूड हे डेड असतं आणि याच्यामध्ये वेगवेगळी रसायनं येतात आणि हार्डवूड तयार होतं. तरी देखील नक्की कारण सांगता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांचा म्हणजे हे असतो, चंदन लावल्यानंतर किती झाड झालं पाहिजे, किती त्याच्यामधून किलो लाकूड निघेल, किती वर्षामध्ये लाकूड निघेल, तर याच्यासाठी आहे नैसर्गिक. जर आपण बघितलं जिथं चंदनाचं झाडं नैसर्गिकरित्या वाढतात तिथं जनरली 1 सेंटीमीटर पर्यंत वाढतात. पण तुम्ही म्हणत असाल आपल्या झाडावरती ओढ्याकडेला माझ्याकडे चंदनाचं झाड आहे, ते भरपूर मोठं वाढतं. जिथं पाणी असतं, जिथं दुसऱ्या झाडांची संख्या जास्त असते, अशा ठिकाणी चंदनाचं झाड चांगल्या प्रकारे वाढतं, मोठं होतं. पण त्याच्यामध्ये गाभा तयार होण्याची प्रोसेस लांब होते. जिथं जास्त पाणी मिळतं तिथं गाभा लेट तयार होतो. म्हणून पाणी देताना देखील स्ट्रेस देत ताण देत जर उन्हाळ्यामध्ये जर थोडासा ताण देत राहिलो तर 4-5व्या वर्षात त्याच्यामध्ये गाभा तयार होतो. जनरली 10 वर्षामध्ये चंद्रामध्ये 1 ते 2 केजीच गाभा तयार होतो. पण 10 वर्षानंतर गाभा तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती जास्त आहे. म्हणजे जे काही याच्यावरती जी काही पुस्तकं आहेत, जी काही आर्टिकल, संशोधन पत्रिका प्रकाशित झाल्या, त्यांचं असं म्हणणं आहे की 10व्या वर्षानंतर सरासरी 1 किलो ते 1.5 किलो पर्यंत प्रतिवर्ष चंदनामध्ये गाभा तयार होण्याची प्रोसेस वाढते. आणि 15 वर्षाचं जरी झाड असेल ते 30 ते 40 सेंटीमीटरचं राहतं, त्याच्यामध्ये 12 ते 15 किलो पर्यंत म्हणजे गाभा निघतो. तेच जर झाड आपण परत 20 वर्षापर्यंत ठेवलं तर 20 ते 30 किलो पर्यंत निघतो. आणि हे खरोखर काही शेतकऱ्यांची उदाहरणं आहेत का, तर आहेत. मी तुम्हाला दाखवतो. हा एक स्टडी झालेला होता. श्याम विश्वनाथ म्हणून चंदनावरती काम करणारे अजून एक शास्त्रज्ञ आहे, सध्या KFRI केरळमध्ये डायरेक्टर आहेत. त्यांनी वेगवेगळ्या, म्हणजे चंदन फक्त 3च राज्यांमध्ये येऊ शकतो का, तर तसं नाही. तो आसामपर्यंत, राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये देखील चंदनाची शेती फॉरेस्ट डिपार्टमेंटने केलेली आहे. त्याच्या तिथं चाचण्या झालेल्या आहेत आणि असं पाहिलेलं आहे की हार्टवूड जे कंटेंट आहे ते साधारणतः 40% जास्त आहे. आणि 40% जवळजवळ 70%, 80% कंटेंट आहे. तर ह्याच्यामध्ये ऑइल कंटेंट साधारणतः किती येतं, तर हा एक हे आहे. वेगवेगळ्या स्टडीज ज्या भारतामध्ये झालेल्या आहेत ते आहेत. साधारणतः ऑइल कंटेंट जे असतं ते 0.5 ते
साधारणतः 4 ते 6% येतं. पण अजून देखील जसं ऊस साखरेच्या उतार्यावरती अजूनही आपण विकत नाही, वजनावरतीच विकतो. त्याच पद्धतीमध्ये गाभ्याचं किती वजन आहे याच्यावरतीच आपण ऊस म्हणजे याच्यावरतीच आपण चंदन देखील विकत आहोत. त्यामुळे जेवढं तुमचं झाडाचं खोड मोठं तेवढं त्याच्यामध्ये हर्टवूडचं प्रमाण जास्त. स्ट्रेस असेल तर नंतर जर आपण आता हे काही उदाहरणं आहेत, वेगवेगळ्या देशातली उदाहरणं आहेत. तर आपण भारतातलं जर बघितलं तर साधारणतः डायमीटर 15 सेंटीमीटरच्या डायमीटर असेल, म्हणजे झाडाची जर व्यास 15 सेंटीमीटरचा असेल तर साधारणतः 2% पर्यंत 3% पर्यंत त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट मिळालेला आहे. आपल्या भारताच्या चंदनामध्ये त्या ऑइलमध्ये एक सेंट्रॉल नावाचा पदार्थ मिळतो. त्या पदार्थामुळे आपलं चंदनाचं रेट्स मार्केटमध्ये जास्त आहे, दर्जा सगळ्यात चांगला आहे. त्याचबरोबर हा कर्नाटक मधला फोटो आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने तिथल्या शेतकऱ्याच्या बांधावरूनच काही चंदनाची झाडं त्यांनी तोडून ते हे केलेलं होतं. तर चंदनाचा हे आतला भाग जर बघितला गाभा, तर तो गाभा ऍक्च्युली हर्टवूड असतो आणि बाहेरचं जे आवरण येते, जे बाहेरचं आवरण आहे हे बघा, ते येतं सॅपवूड. मग जसं चंदन वाढत जाईल तसं सॅपवूडचं रूपांतरण हार्टवूड मध्ये होतं आणि त्याच्यामध्ये ते सँट्रॉल नावाचे केमिकल्स उतरतात आणि ते केमिकल उतरलेलं चंदनाचा गाभा म्हणून विक्री केलं जातं. तसंच हे काही जास्त तुमच्यासाठी गरजेचं नाही, पण काही ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या हार्टवूड मधून ऑइल काढतात. ते ऑइल वेगवेगळ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल किंवा औषध निर्माण करण्याचे असेल त्याच्यामध्ये वापरलं जातं. जनरली जी कॅन्सरशी रिलेटेड जी काही औषध आहे याच्यामध्ये एक फिक्सेटिव्ह एजंट म्हणून चंदनाचं ऑइल वापरलं जातं, फिक्सेटिव्ह एजंट म्हणून. तसंच जर बघितलं की मार्केटमधला दर काय आहे, तर आपण एक हे फोटोज मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये पहिला फोटो आहे सँडलवूड ऑइलचा. हे केरळा फॉरेस्ट इको टुरिझमचं जे डिपार्टमेंट आहे केरळ गव्हर्नमेंटचं, ते विकतायत. तर 5 ग्रॅम ऑइलची किंमत ही साधारणतः 2020 चे फोटो आहेत, 1350 रुपये आहे 5 ग्रॅम ऑइलची किंमत. तसं जर सॅपवूडची पावडर जर बघितली, कारण सगळी लोक रेट जास्त असल्यामुळं सॅपवूड जे आहे त्याची पावडर करून अगरबत्ती असेल किंवा काही सोप्स असतील त्याच्यामध्ये वापरतात. ती साधारणतः 100 ग्रॅमची किंमत 90 रुपये आहे, म्हणजे साधारणतः 900 रुपये किलो सॅपवूड विकलं जातं. आपल्या इथं हिंदू धर्मामध्ये माणसाचा मृत्यू झाल्यानंतर दहन देण्याची क्रिया, त्याच्यामध्ये आपण चंदनाचं लाकूड वापरतो. तर ते लाकूड देखील 350 ते 500 रुपये किलोने सिटीमध्ये शहरामध्ये विकलं जातं. आणि हार्टवूड मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे जर मी म्हटलं जर प्रूनिंग केलेलं जर उंच आपल्याला लाकडाचा ठोका म्हणजे ओंडका जर भेटला तर त्याच्यापासून ह्या मूर्त्या तयार केल्या जातात देवी देवतांच्या. आणि ह्या मूर्त्यांची जी किंमत आहे ती जवळजवळ लाखो रुपयेमध्ये आहे. तर आपल्या इथं जे ट्रॅडिशनली जे पारंपरिकरित्या जे आधी चंदनाच्या लाकडाला 18 प्रकारच्या ग्रेडमध्ये हे करायचे झाड तोडल्यानंतर, पहिला ग्रेड येतो विलायती बुध नावाचा. विलायती बुध म्हणजे काय येतं, 9 किलोचे साधारणतः 100 ते 110 ओंडके एका टनामध्ये येतात. आणि ह्याची जी किंमत आहे ती साधारणतः मी तुम्हाला पहिल्याच माझ्या स्लाइडमध्ये सांगितली की 1 ते 1.5 कोटी जनरली एका टन लाकडाची किंमत आहे. पण ह्या ओंडक्यांची जर किंमत बघितली, जर विलायती बुध प्रकारचा असेल तर ती साधारणतः 3 ते 5 करोड पर्यंत देखील किंमत जाते. पण ह्या पद्धतीचं लाकूड मिळत नाही सध्या लाकूड मिळतं कोणत्या 4थ्या ग्रेडचं किंवा 5व्या 6व्या ग्रेडची लाकडं मिळतात. आणि त्यामुळं जर आपण छाटणी जर व्यवस्थित केली, व्यवस्थित जर लागवडीचं तंत्र वापरलं तर आपल्याकडं ह्याची होऊ शकते. पण याच्यासाठी कमीत कमी 20, 25, 30 वर्षापर्यंत थांबावं लागेल. दुसरी गोष्ट आहे की फॅक्ट्स, हे काही फॅक्ट्स आहेत. साधारणतः जसं मी म्हटलं 4थ्या-5व्या वर्षी गाभा तयार चालू होतो. 10 वर्षानंतर प्रतिवर्षी 1 ते 2 किलो पर्यंत गाभा वाढतो. 15 ते 20 वर्षामध्ये साधारणतः 12 ते 15 किलो उत्पादन मिळतं. तेलाचं प्रमाण 1 ते 6% असतं आणि याच्यामध्ये 90% सँट्रॉल असतं. जर आपण चंदनाचं आर्थिक गणित बघितलं की ठीक आहे चंदनामध्ये एवढे फायदे आहेत, एवढा पैसा मिळतो, ठीक आहे मी आज जातो लावतो, तर ते तसं होत नाही. याच्यामध्ये हे एक मॉडेल आहे बँगलोर यांनी दिलेलं आहे. यांनी काय केलेलं आहे, चंदन लिंबू लावलेला आहे, तूर नुसती लावलेली आहे वेगवेगळ्या प्लॉटमध्ये आणि चंदन तूर आणि लिंबू लावलेला आहे. तर ह्यांनी हे बघितलं की 15 वर्षामध्ये त्यांना साधारणतः 15 किलो चंदन भेटलं आणि त्याचा रेट 6 रुपयेने होता. तर त्यांना जो फायदा भेटलेला आहे तो साधारणतः त्यांनी सांगितलेला आहे की 27 लाख ते 72 लाखापर्यंत गेलेला आहे त्यांचं. सॉरी
27 लाख चंदनामध्ये भेटलेला आहे आणि तुरीमध्ये त्यांना जास्त काही भेटलेलं नाही. तुरीमध्ये 7,28,000. जर 15 वर्षापर्यंत 1 हेक्टर तूरच लावत गेलो तर 7 ते 10 लाखापर्यंत उत्पादन मिळेल. पण जर चंदन असेल, त्याच्यामध्ये तूर लावलेली आहे, लिंबू लावलेले आहे, तर तो जो फायदा आहे तो भरपूर मोठा आहे. नेट प्रॉफिट आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर IWST नावाच्या गव्हर्नमेंटची संस्था यांनी सांगितलेलं आहे की 15 वर्षाच्या झाडाची जर आपण कापणी केली तर सरासरी 15 वर्षापर्यंत 30 लाखाचा मोठ्या प्रमाणात खर्च येतोय आणि या खर्चामध्ये सरासरी 50% खर्च आपला ते चंदनाचं झाड वाचवण्यासाठी जातोय. तरी देखील जर परतावा बघितला, एवढा खर्च केल्यानंतर 30 लाखाचा खर्च केल्यानंतर साधारणतः 1.2 ते 1.5 कोटी निव्वळ नफा होऊ शकतो असा अंदाज IWST ने दिलेला आहे. पण अंदाज शेवटी अंदाज राहतो. पण आता हा आहे एक शेतकरी आहे रेड्डी नावाचा, यांनी 2000 मध्ये एक 17-18 झाडं लावलेली होती. त्यातली त्यांनी 18 झाडं बाउंड्रीवरती लावलेली होती आणि त्यांचा यजमान वृक्ष होता मोसंबीची झाडं त्याच्याबरोबर होती आणि बाकीचे ते क्रॉप्स घ्यायचे. तर 2016-17ला त्यांनी 15 वर्ष झाल्यानंतर झाडं हार्वेस्टिंगला केली. फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घेऊन त्यांनी केली. त्या झाडांची 15 वर्षानंतर साधारणतः उंची जी होती ते 20 ते त्याचा जो घेरा होता तो 3 फुटापेक्षा डायमीटर म्हणजे व्यास होता तो 3 फूट होता. इथं नंबर पण दिलेला आहे, तुम्ही त्यांना फोन करून देखील विचारू शकता. त्यामध्ये 50 किलो सॅपवूड भेटलं, 30 ते 33 किलो हार्टवूड भेटलं. बघा किती 30 ते 33 किलो. आपण किती सांगितलेलं आहे 12 ते 15 किलो पर्यंत 15 वर्षामध्ये मिळू शकतो. तर हे शेतकरी टू शेतकरी, तिथला मृदेचा प्रकार सगळ्या गोष्टींवरती डिपेंडेंट आहे. त्यांना 33 किलो भेटले आणि त्यांना जो बाकी आणि स्वीट ऑरेंज मधून त्यांना जो भेटलाय तो 1.5 लाखापर्यंत फायदा भेटलेला आहे आणि त्यांनी 5,500 रुपये एका किलोच्या किमतीप्रमाणे त्यांनी ते विकलं. सरासरी त्यांना 33 लाखाचं त्यांनी गाभा विकला 16 जागांचा. 33 लाख. आज मार्केटमध्ये जरी पैसे इन्व्हेस्ट केले तरी एवढे पैसे मिळत नाहीत. पण ह्याच्यामध्ये हे आहे तर काय तसं सांगायचं झालं तर सध्या काय चाललंय. सध्या हा फोटो जालना इथला आहे. दीपक जाधव म्हणून एक आहे, त्यांनी चंदन तोडणी कार्यक्रम त्यांच्या शेतामध्ये जे काही चंदन होतं त्याच्यासाठी त्यांनी तिथल्या पंचक्रोशीतल्या लोकांना बोलवलं, फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवलं, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला बोलवलं आणि त्यांनी त्यांची झाडं परमिशन काढून तोडली आणि ते शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला होता. त्याचबरोबर एक सांगायचं म्हटलं की डेंजर चंदन म्हणलं की चोरी होते आणि आपण वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो की कमिशनरच्या ऑफिसमधून चंदन चोरीला गेलं, तहसीलदार कार्यालयातून चंदन चोरीला गेलं आणि हे सगळीकडे होतं. झाडं कुठंतरी असतात आपल्या विहिरीवरून, गावांमध्ये देखील विहिरीवरती किंवा शेतावरती असलेली झाडं चोरीला जातात. आज पैसा मिळणार आहे म्हटल्यानंतर चोरी होते. चोरी त्याचीच होते ज्याच्यामधून आपल्याला पैसा मिळणार आहे. तर ह्याचं संरक्षण कसं करावं हे काही फोटोज इकडून तिकडून काही प्रेझेंटेशन मधून आम्ही कलेक्ट केलेला आहे. हा जो पहिला फोटो आहे तो फोटो आहे की सोलर बेस्ड फेन्सिंग करू शकतो. खर्चिक आहे पण हे ऑलरेडी सातारामध्ये केलेलं आहे लोकांनी. त्यांच्या चंदनाच्या बागेला त्यांनी सोलर बेस्ड फेन्सिंग बसवलेलं आहे. हे पहिले 2 फोटो त्याचे आहेत. नंतर IWSTच्या कॅम्पसमध्ये देखील त्याच्यावरती बार्बेड वायर लावलेले आहे. काही ठिकाणी सिमेंटच्या टाक्यामध्ये चंदन ते पॅक केलेलं आहे, कारण की जो मेन चंदन विक्रीला होतो तो साधारणतः जमिनीपासून 3 ते 4 फुटापर्यंतच्या गाभ्यामध्ये राहतो. नंतर काही लोक CCTV लावलेला आहे. नंतर त्याचप्रमाणे काही लोकांनी डॉग स्क्वॉट ठेवलेले आहेत. जर हे संरक्षण केलं तर आहे. आता ह्याच्यापेक्षा अजून काही संरक्षणासाठी, कारण की हे शेवटी केलं तरी काही वेळेस थोडेसे अटेम्प्ट होतील आणि मी काय म्हणतो ज्यावेळी झाडं आपल्याकडे भरपूर आहे, आपली चोरी कुठं होते, माझ्या बांधावरती 2-3 झाड आहेत, त्यातलं एखादं झाड माझं जातंय म्हणजे 2-3 झाड आहेत तिथंच चोरी होते. ज्यावेळी तुम्ही शेती मोठ्या प्रमाणावरती करणार आहे, 100-200 झाड आहेत, एखादं झाड जरी तुमचं चोरीला गेलं तर तुम्ही अलर्ट होणार आहे. तुम्ही त्याच्या राखण्यासाठी काय करणार, कारण की आपला फायदा आणि साधारणतः झाडं चोरीला कधी जातात 10 वर्षानंतर गेल्यानंतर झाडं चोरीला जातात. मग आपल्याला जे खर्च आहे जो फेन्सिंग वरती होणार आहे किंवा संरक्षणावरती तो 10 वर्षानंतर 5 वर्षासाठी होणार आहे. मग आता सध्या नवीन काय आलेलं आहे तर हिताची कंपनीनं काही मायक्रोचिप बेस्ड सेन्सर्स, IoT बेस्ड सेन्सर्स केलेले आहेत. ते आपण चंदनामध्ये फिट करू शकतो. ज्यावेळी चंदनाच्या झाडांवरती अटेम्प्ट केला जाईल, ड्रिल केलं जाईल, त्यावेळी व्हायब्रेशन होऊन अलार्म वाजतात. सध्या हे स्टील संशोधनाच्या याच्यामध्ये आहे आणि हे जे IWST जे बँगलोर बेस्ड संस्था आहे ती याच्यावरती काम करत आहे. त्याचबरोबर अजून एक धोका, हा धोका आपल्यालाच नाही पण भारताला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हे चंदनाचं प्लांटेशन आहे, तुम्ही बघू शकता. आपल्या इथं जसं मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंब शेती वगैरे केली जाते त्याच मोठ्या प्रमाणामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये चंदन शेती केली जाते
आणि हे इंडियन चंदन ऑस्ट्रेलियामध्ये लावलं आहे. म्हणजे आज मार्केटमध्ये मी जसं सांगितलं, आपल्या ऑफिशियली किती चंदन देतोय आपण? 20 ते 25% 200-250 टनाच्या वर आपलं चंदन जात नाही, ते पण आता कमी झालेलं आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून असं प्रिडिक्शन आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये चंदन येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये येणार आहे. मग आपली जी मक्तेदारी आहे, जे आपण म्हणतो की चंदन भारताचं आहे, 80% पेक्षा जास्त चंदनाचं उत्पादन भारतामध्ये होतं, त्याला हा मोठा धोका आहे. आणि याच धोक्यासाठी आपल्याला चंदन शेतीकडे वळलं पाहिजे, पण शास्त्रीय दृष्ट्या गेलं पाहिजे. जर 2040चा जर वेगळा आपण म्हणू की सगळेच चंदन लावायला लागल्यानंतर काय होणार आहे? काय होणार आहे? जरी सगळ्यांनी चंदन लावलं तरी देखील जी मार्केटमध्ये साधारणतः असं म्हणलं गेलेलं आहे की 2040 मध्ये जी डिमांड असणार आहे ती साधारणतः 25,000 ते 30,000 टन लाकडाची डिमांड आहे. सध्याचं प्रोडक्शन बघितलं तर जास्तीत जास्त 3 ते 4,000 आहे आणि येणाऱ्या 1-5-6 वर्षामध्ये ते 6 ते 7,000 टन लाकडापर्यंत जाणार आहे. पण आपण जर बघितलं सध्याचं द ग्लोबल सँडलवूड ऑइल मार्केट इज प्रेडिक्टेड टू डबल इन व्हॅल्यू ओव्हर नेक्स्ट 5 वर्ष. आता साधारणतः 96 मिलियन USD डॉलर मार्केट आहे सध्या चंदनाचं जगाभरातलं. ते नेक्स्ट 5 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 2020चं प्रेडिक्शन आहे. तर तुम्ही जर बघितलं तर 197 म्हणजे जवळजवळ 100 पटीनं हे मार्केट वाढणार आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं, इंडिया ठीक आहे 8,000 टन माल देईल असं प्रेडिक्शन आहे, पण ते कधी देईल? ज्यावेळी चंदन शास्त्रीय तंत्र, लागवडीचं तंत्र जर व्यवस्थित वापरलं तरच आहे. पण त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया देखील आपल्या पाठीमागून येत आहे. तर नवीन काही उपक्रम झालेले आहेत, तर तेच मी जे आधी सांगितलं, महाराष्ट्र शासनानं 2021 साली एक GR काढला की चंदनाला त्या ज्यांची परमिशन घ्यावी लागते तोडण्यातून त्यातून वगळलेलं आहे. पण तरी देखील चंदनाचं कन्व्हर्जन आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन याच्या नियमांमध्ये देखील सुलभीकरण जर आलं तरच चंदनाची शेती चांगल्या प्रकारे होऊ शकतं. उद्या मार्केट येणार आहे. त्याचबरोबर खादी ग्रामोद्योग पण आहे, त्यांनी देखील स्वतः प्लांटेशन केलेले आहेत. त्याच्यानंतर केंद्र सरकारनं प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये चंदन शेती वाढवा, जेणेकरून हे जे झाड आपण ज्याला रॉयल ट्री म्हणत होतो किंवा राजेशाही झाड म्हणत होतो ते सध्या लोकांचं झाड होईल, सामान्य जनतेचं झाड होईल, पीपलचं ट्री होईल. तर याच्यामधून हे फायदे होतील. हे जे सांगितलेलं होतं की खादी विलेज इंडस्ट्रीनं चालू केलेलं आहे. त्याचबरोबर MOEFनं प्रत्येक मुख्यमंत्र्यांना लेटर लिहिलेलं होतं. तर त्याच्यासाठीच 1-2 मिनिटच घेईन. एक छोटीशी कविताच याच्यावरती आम्ही केलेली होती, हिंदीमध्ये आहे. सगळ्यांनी पुष्पा बघितलेला आहे मी पिक्चर. पुष्पा देख के सबको याद आया लाल चंदन, लेकिन मैं हूं वीरप्पन वाला सफेद चंदन. सुख हो या दुख हो सब करते वंदन. म्हणजे आपल्या इथं मुलाच्या जन्मापासून ते मुला मृत्यूपर्यंत चंदन आपण वापरतो. म्हणजे सुख हो या दुख हो सब करते वंदन, लेकिन मेरी लकडी के लिए होता है रणकंदन. रणकंदन म्हणजे लोक येतात चोरी करतात, आपण तेच म्हणतो, कारण की डिमांड भरपूर मोठी वाढलेली आहे, त्यामुळे त्याच्यासाठी रणकंदन होईल. खेती मेरी बडी हे क्लिष्ट, इतिहास इसका गवा. म्हणजे माझी शेती एवढी क्लिष्ट आहे की यजमान वृक्ष लावले पाहिजेत, व्यवस्थित अंतरावरती लावले पाहिजे, व्यवस्थित खतं दिली पाहिजेत, व्यवस्थित प्रुनिंग केलं पाहिजे आणि नंतर व्यवस्थित वाचवलं पाहिजे. एवढं सगळं केल्यानंतरच चंदन मिळू शकतं, म्हणजे जो काही मोठा फायदा आहे तो भेटू शकतो. म्हणून खेती मेरी बडी है क्लिष्ट, इतिहास इसका गवाह, टिपू सुलतान से लेकर अभी तक सबने रोका मेरा प्रवाह. म्हणजे टिपू सुलताननं जसं मी सांगितलं की रॉयल ट्री म्हणलं, त्याचबरोबर इंग्रजांनी तसंच ठेवलं, आपल्या इथल्या राज्याच्या सरकारांनी ठरवलं, आत्ता चेंज करू लागले. मैं हूं नष्ट होने के कगार पर. म्हणजे जर आपण याच्यावरचे बंधनं उचलली नाहीत तर हे नष्ट होऊन जाईल. बुद्धिजीवी कर रहे म्हणतात, म्हणजे लोक हे करतायत त्याच्यावरती. बंजर भूमि भी उगाएगी सोना, कृषक बनेगा धन संपन्न. अगर हम चंदन को लगाते हैं, म्हणजे चंदन लावतो तर असल्या माळरानातून पण सोनं उगवलं जाऊ शकतं. अर्थमूल्य देखकर मेरा, म्हणजे माझं किंमत मार्केटमधली मागणी म्हणून मुझे नियंत्रण मुक्त हे किया, नीति आयोग के सुझाव से कृषी वानिकी में अवसर दिया. त्याचबरोबर पर मैं हूं परजीवी, म्हणजे मी पॅरासाइट आहे, मला दुसरी झाडं असल्याशिवाय जगताच येत नाही. पर मैं हूं परजीवी, मुश्किल है बिना किसी के जीना, कृषक को मेरा एक ही कहना, नियासम की सलाह हमेशा लेना. महाराष्ट्रात जर तुम्हाला काही जरी माहिती पाहिजे असेल चंदन शेतीबद्दल, माझा नंबर लास्ट स्लाइडला येईल, तुम्ही करा आणि तुम्ही मला विचारू शकता, तुम्ही मला फोन करू शकता. जाते जाते रहीमदास का दोहा सुनाओ, म्हणजे रहीमदासचा एक दोहा आहे, जो रहीम उत्तम प्रकृती का करीत सकत कुसंग, चंदन विष व्यापत नाही लपटे रहत भुजंग. म्हणजे की जी लोक चांगल्या स्वभावाचे असतात त्यांच्या
म्हणजे त्यांच्या शेजारी त्यांचे मित्र समजा विषारी प्रवृत्तीचे असतील तरी देखील चांगल्या स्वभावाची माणसं जनरली बदलत नाहीत. तसं जरी साप जरी चंदनावरती असेल तरी चंदन काही विषारी होत नाही. चंदन पर सुनाकर कविता सबको करता हूं मैं अभिवंदन. थँक्यू. ह्या माझ्या प्रेझेंटेशनसाठी मला सगळ्यांची म्हणजे भरपूर लोकांची मदत घेतलेली होती. भरपूर शेतकऱ्यांकडून फोटोज घेतले. ऍक्च्युली चंदन शेती कशी असावी नाही याच्यासाठी फोटोज घेतले. त्याचबरोबर काही लोक ज्यांनी जसे डायरेक्टर आहेत KFRI चंदनावरती चांगले काम करणारे संशोधक आहेत, IWST, नंतर काही माझे सिनियर्स आहेत, आमचे इथले हेड सगळ्यांचा, आणि त्याचबरोबर मी कृषक ॲप यांचं देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी मला एक प्लॅटफॉर्म दिला की ह्या प्लॅटफॉर्म चंदन शेती काय आहे, याचं वर्ल्ड काय आहे. आणि चंदन शेती म्हणले की चोरी आणि जास्त पैसा या दोनच गोष्टी माहित आहे, पण ते जर करायचे असेल तर काही गोष्टी कशा केल्या पाहिजे याच्यासाठी हा माझा नंबर आहे. आपण नंबर सेव्ह करून घेऊ शकता. 9889038887. तर याचबरोबर आपण काही प्रश्न आहेत कमेंट्समध्ये, ते प्रश्न पाहूया की या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. शेतकरी मित्रांना चंदन विषय ठीक आहे. मुरमाड जमिनीत चंदन लागवड करता ना काय काळजी घ्यावी. जसं मी सांगितलं, जमिनीमध्ये कमीत कमी 1 ते 1.5 मीटरचा जर खड्डा होत असेल तर करा, कारण की मुळांची ग्रोथ जेवढी जास्त पद्धतीत मोठ्या प्रमाणात होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे त्याचं कनेक्शन होईल यजमान वृक्षाबरोबर आणि चांगल्या प्रकारे. आणि शेवटी मी सांगितलं की स्ट्रेस गरजेचा आहे. चांगल्या जमिनीत लावल्यानंतर वाढ चांगली होते, पण हार्टवूडची जी प्रोसेस आहे म्हणजे गाभा तयार करण्याची प्रोसेस आहे ती स्लो होते. पण मुरमाड जमीन असेल जिचं ताण आहे, तिथं नैसर्गिकरित्या ताण आहे, अशा ठिकाणी चांगली वाढ होते. तसंच ओके. चंदन लागवड अंतर किती असावे. तर आपण अंतर सांगितलं 4 ते 5 मीटर असावे किंवा 5x4 मीटर असावे. 4x3 मीटर देखील चालेल जाईल. रेड सँडल वूड अवेलेबल आहे का. हे रेड सँडलचा प्रॉब्लेम आहे, 30-35 वर्ष लागतात त्याची ग्रोथ, आणि सध्या त्याच्यावरती भरपूर बंधनं आहेत. जोपर्यंत बंधनं ही कमी होत नाहीत तोपर्यंत आपण रेड सँडल करता. चंदनाजवळ दुसरी कोणती झाडे लावली शकता. जवळजवळ 300-350 झाडं दिलेली आहेत, त्यामध्ये कुठलीही झाडं लावून हे केलं जाऊ शकतं, लावली जाऊ शकतात. पण जी काही मी झाडांची नावं सांगितली जी शेतकऱ्यांनी लावलेली आहेत अशी झाडं तुम्ही लावू शकता. तयार होण्यासाठी किती अवधी लावतो. साधारणतः 12 ते 15 वर्ष. पण असं काही नाही, 20 वर्षापर्यंत पण देखील तुमची जर वेट करण्याची क्षमता असेल, वाट बघण्याची क्षमता असेल तर, पण 15 वर्षामध्ये ही झाडं तयार होऊ शकतात. दुसरं आहे ओके, चंदनाचा विमा निघतो का. सध्या विमा फक्त तामिळनाडूमध्ये 1-2 गोष्टींचा निघतोय, पण लवकरच याच्यामध्ये नीती आयोगने जी कंट्री लेवलची जी कमिटी दिलेली आहे ती कमिटी ह्याच्यावरतीच काम करते की काही म्हणजे काही चंदनाच्या वाढीसाठी काय करता यावं. जर विमा निघेल, कारण की चोरी होते त्यामुळे विमा जर निघाला, हा चांगला पॉईंट आहे. पण याच्यासाठी जोपर्यंत नीती आयोगची कमिटी, कारण त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट्स आहेत, पॉलिसी मेकर्स आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही लोक आहेत, यांच्यातर्फे त्याच्यावरती काही घेतलं जाऊ शकतं. लाल चंदनला साधारणतः 25-30 वर्ष लागतात. याचे ट्रेनिंग कुठे घेता येऊ शकते. एकतर याचं ट्रेनिंग तुम्हाला IWSTचं सेंटर आहे बेंगलोरमध्ये, त्यांच्या वेबसाईटवरती जावा. त्यांच्या वेबसाईटवरती वेगवेगळ्या तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे तुम्हाला मिळतील. ट्रेनिंग कधी आहे, कुठे आहे. आणि तुम्ही जर एक ग्रुप असेल शेतकऱ्यांचा किंवा याचा, तर तुम्ही नो डाऊट नियासम राष्ट्रीय जैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती तुम्ही आधी अप्रोच करा. तुमच्यासाठी 1 डेचं ट्रेनिंग ठेवलं जाऊ शकतं. आमच्या इथं स्वतःचा आम्ही त्याच्यावरतीच काम करतोय. प्लांटेशन लावलेलं आहे आणि आता या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आम्ही लावणार आहोत. त्यामुळं जी काही माहिती लागेल, जी काही माहिती अवेलेबल असेल, समजा सगळी माहिती नाही इथं भेटली, कुठं मिळू शकते हे तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं. करार शेती होते का. करार शेती बघा, ऍक्च्युली करार शेतीचे प्रॉब्लेम्स तसे भरपूर मोठे आहेत. करार शेतीचं मी डायरेक्टली बोलणं तसं चुकीचं आहे त्यावरती. पण करार शेतीचं जर खरोखर ते बॉन्डवरती वगैरे असेल त्याच्यामध्ये भरपूर डिफिकल्टीज आहे. याच्या आधी करार येमू पालनामध्ये करार झाले, कडकनाथमध्ये करार झाले, भरपूर ठिकाणी करार झाले. त्यामुळे करार शेतीचं त्याच्यामध्ये न पडलेलंच बरं आहे. पण जर काही FPO जर तुम्ही स्थापन केल्या, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, जसं मी एक फोटो दाखवला तुम्हाला जालन्याचा, FPO स्थापन केलेले आहे. ते पण देखील आजकाल FPO येत आहेत. जर त्या स्थापन केले चांगली तुमच्या तिथं मोठ्या प्रमाणावरती साधारणतः 50 एकर असेल, 100 एकर असेल अशी शेती झाली, तर उद्या त्या शेती विकण्यासाठी आपल्याला KSDL जसं म्हैसूर सँडल अँड सोप्स आहे त्यांना आपण आमंत्रित करू शकतो. ती लोक येऊ शकतात, तुमचं व्हॅल्युएशन करून तुम्हाला एक रेट देऊन ते तुमच्याकडून चंदन मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊ सध्या होत आहेत. इव्हन ज्यांच्याकडे 1 एकर 2 एकर असं चंदन आहे त्यांच्या देखील चंदन सध्या विक्री जाऊ शकतो. पण
न पडलेलं बरं. ठीक आहे, अजून काही प्रश्न असतील तर आपण घेऊ. हॅलो. नाही तर मी परत एकदा कृषक ॲप यांचं खरोखरच मनापासून आभार मानतो. मला त्यांनी हा प्लॅटफॉर्म दिला की जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या पर्यंत पोहोचता येईल, त्यांना चांगली माहिती देता येईल. उद्या मला जरी काही गोष्टी माहित नसेल तरी मी एक्सपर्ट्सना विचारून ती माहिती तुम्हाला पुरवू शकतो. पण बऱ्यापैकी जी काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या सांगतो, त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकताय, काही प्रश्न असतील माझ्या नंबरवरती फोन करा, तुम्ही विचारू शकता. मी सगळ्यांचा आभारी आहे.